एक यशस्वी सिव्हिल इंजिनियर ते एक यशस्वी ट्रॅव्हल आंतरप्रेनर. साधारण 280 पेक्षा जास्त इंटरनॅशनल टूर्स केल्यात. बापरे. जग पाहण्याचं स्वप्न तुमचं ते पूर्ण करण्याचं ध्येय आमचं. कोणतेच बिझनेस करणार नाही, ट्रॅव्हल बिझनेस माय फायनल बिझनेस, असा कोणता पॉईंट होता तुमचा? आपण दिवसभर काम करून आल्यानंतर संध्याकाळी तुम्ही कामाच्या प्रेशरनी दमत नाहीये, संध्याकाळी तुम्हाला शांत झोप लागतीये आणि एखाद्याच्या आयुष्यात आनंद निर्माण आपण करू शकतोय. काय की कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस फिरायला जातो. पण सर एवढे सगळे बिझनेसेस करताना फायनान्स हे खूप महत्त्वाचा गोष्ट असते, तर ते चॅलेंजेस आणि हे मॅनेज कसं केलं मग? बरोबर, फायनान्स असायलाच पाहिजे, त्याशिवाय त्याची सुरुवात होत नाही. परंतु पहिल्यापासून आमचं ध्येय होतं की पण नेमकं फिरल्याने काय होतं, म्हणजे काय फायदा आहे त्या फिरण्याचे नेमके फायदे काय बाहेर लांब? ज्यावेळेस तुम्ही जग प्रवास करता, तुम्ही तुमचं राज्य, तुमचा जिल्हा सोडून बाहेर जाता, तुमचा देश सोडून बाहेर जाता, नो डाऊट. सो एक ट्रॅव्हल एजन्सीला मी का सिलेक्ट करावं? ट्रॅव्हल एजन्सीला सिलेक्ट करण्याच्या मागचा सगळ्यात पहिला उद्देश असतो की बघितलं तरी इझी झालंय की तुम्ही ऑनलाईन गुगलवरती जा, सर्च करा आणि जा. पण ते तितकं खरं नाहीये. बरोबर, तुम्ही सर्च करता आणि त्या ठिकाणी फिरायला जाता, तुम्ही तुमचा उद्देश ऍक्च्युली हरवून बसता. तुम्ही फिरायला जाता तर तुम्ही एन्जॉयमेंटला जाता आणि एन्जॉयमेंट जर त्यात नसेल तर तुमच्या फिरण्याला तसा काय अर्थ नाही. म्हणजे तुम्ही इथेही काम करताय आणि तिथेही जाऊन तुम्ही कामच करताय. आपल्याबरोबर इमोशनली कनेक्ट झालेत आणि टूर संपताना लोकांना घरी जायचं नाहीये किंवा टूर संपताना त्यांना रडू येते, त्यांच्या डोळ्यात पाणी येते, अशा टूर असतात. ह्या का असं घडतं? तर पॅरामीटर्स सांगा सर मला 5 फक्त एका टूर एजन्सीला सिलेक्ट करायसाठी. पॅरामीटर जर म्हणाल ना, 50,000च्या बजेटमध्ये असं कुठलं बेस्ट लोकेशन आहे जिथे गर्दीसुद्धा कमी असेल आहे आणि निसर्गसुद्धा एकदम भारी असेल आहे? मला 5,000 रुपयात काश्मीर, 30,000 रुपयात दुबई किंवा ह्या अशा टूर सांगतात. मी तुम्हाला मागाशी अजून एक शब्द वापरला की तुम्ही जेवढे पैसे देणार तेवढीच सर्व्हिस तुम्हाला मिळणार शकतं. जिओग्राफिकल नॉलेज वाढतं तुमचं. नॉलेज आहेच. म्हणजे ह्या सगळ्याचा एंड म्हणजे तुमचं आयुष्य समृद्ध होणं, समृद्धी आहे तुमची. आणि त्या दिवसाचा जो सुरू झालेला प्रवास होता 29 जानेवारी 2010, तो आजपर्यंत चालूच आहे. तो दिवस तुमच्या लक्षात आहे? हो. हाय, हॅलो, नमस्कार. मी अभिनव तुम्हा सर्वांचं एंडलेसच्या एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये परत स्वागत करतो आहे. खरं तर ना, लोक म्हणतात की सिव्हिल इंजिनियर्स फक्त वास्तू बांधतात, पण सिव्हिल इंजिनियर फक्त वास्तूच बांधत नाही. कारण आजचे जे आपले गेस्ट आहेत यांनी वास्तूसोबतच लोकांची स्वप्ने देखील बांधली. त्यांच्या करिअरची सुरुवात सिव्हिल इंजिनियरपासून झाली. सिमेंट, कॉन्क्रीट, नकाशा रेखाटण्यापासून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. पण त्यांचं मन मात्र नेहमीच निसर्गाच्या नकाशात दडलं होतं. एक यशस्वी सिव्हिल इंजिनियर ते एक यशस्वी ट्रॅव्हल आंतरप्रेनर. मी बोलतो आहे ड्रीम वर्ल्ड टूलचे फाउंडर श्री परेश गायकवाड सरांबद्दल. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, पण ध्यास मात्र जग फिरण्याचा होता. सो प्लीज वेलकम परेश सर टू एंडलेस गप्पा. काय म्हणता सर, कशात? मी छान आहे सर, मस्त आहे आजचा दिवस आणि तुमच्याबरोबर मला फार आनंद वाटतो आज. आजचा दिवस मस्त, मला फार आनंद वाटतो आज. ओके, थँक्यू सो मच. सो सर, आत्ता जसं मी उल्लेख केला की तुम्ही करिअरची सुरुवात जी आहे ती सिव्हिल इंजिनिअरपासून केली आणि आत्ता जसं मी म्हटलं की सिव्हिल इंजिनियर्स हे फक्त वास्तूच बांधत नाहीत, तर सिव्हिल इंजिनियर्सनी स्वप्ने देखील बांधण्याचं, म्हणजे लोकांचे स्वप्ने देखील ते बांधत आहेत. सो मला सांगा, हा प्रवास तर नक्कीच सोपा नव्हता, मला माहिती आहे. कारण की एक सिव्हिल इंजिनियर जेव्हा ट्रॅव्हल आंतरप्रेनर बनतो तर हा प्रवास खरंच खूप मोठा होता. सो तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात कशी झाली, काय म्हणजे तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या, हे एकदम सखोलपणे सर सांगा आमच्या ऑडियन्सला. खरं आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी जरी सिव्हिल इंजिनियर असलो, इंजिनिअरिंग क्षेत्रात माझं शिक्षण झाले. मी सुरुवातीला डिप्लोमा केला, त्यानंतर पुढं डिग्री केली आणि सिव्हिलमध्ये करिअर करायचं असं शिकत असताना माझ्या डोक्यात होतं. परंतु मी जेव्हा शाळेत होतो, आपण अगदी हायस्कूलपासून जर विचार केला तर मला आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये पु ल देशपांडेंचे बरेचसे धडे असायचे. अच्छा, हां. त्यामध्ये त्यांची प्रवास वर्णनं असायची आणि मला ती प्रवास वर्णनं वाचायला फार आवडायचं. आणि तेव्हापासून मला असं वाटायचं की आपल्याला पण पु ल देशपांडे जसं फिरतायत त्याप्रमाणे फिरलं पाहिजे. आणि नंतर 10वी नंतर मी त्यांची बरीचशी पुस्तकं वाचली. अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा, आणि अशी पुस्तकं वाचून माझी फिरण्याची आवड हळूहळू वाढत गेली. आणि शिक्षण झाल्यानंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात जरी आलो तरी मला असं वाटत होतं की काहीतरी आपल्या आवडीचं पॅशनेटिंग काम करावं. आणि योगायोगानं मला पर्यटन क्षेत्रात यायची संधी मिळाली आणि मग माझा तो प्रवास पुढं हळूहळू चालू झाला. गेले 15 वर्षपेक्षा जास्त काळ मी ह्या क्षेत्रात आहे.
साधारण 280पेक्षा जास्त इंटरनॅशनल टूर्स केल्यात. बाप. आणि हे सगळं करत असताना माझ्याबरोबर जे लोक जोडले गेले, पर्यटक असतील, गेस्ट असतील, मित्रमंडळी असेल, ह्या सगळ्यांना घेऊन आमचा हा प्रवास सुरुवात चालूच तुम्ही आहे. एकट्यानेच केली असेल? सुरुवात बरोबर आहे, मी स्वप्न एकट्याने बघितलं, परंतु सुरुवात करताना माझ्याबरोबर जे जे मला जोडले गेले त्यांना घेऊन आम्ही प्रवासाची सुरुवात केली. म्हणजे सुरुवात केली त्यावेळेस असं नाही वाटलं की हाच आपला एकमेव अर्निंग सोर्स आहे. ओके. म्हणजे अर्निंग सोर्स काहीतरी दुसरा असेल तर हे पैसे आपण वापरून फिरू शकतो. कारण लगेचच पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस मला असं नाही वाटलं की यातून आपल्याला पैसे मिळतील आणि आपण आपलं रोजचे जीवन याच्यातून चालवू शकू. त्यामुळे दुसरा बिझनेस असतो होता माझ्याबरोबर एक चांगला. तो बिझनेस करत करत मी फिरण्याची आवड जोपासली. माझ्याबरोबर मी लोकांना घेऊन जायला सुरुवात केली आणि मग नंतर कधी हा सगळा प्रवास ॲक्च्युली बिझनेसमध्ये बदलला ते कळालं नाही. ज्यावेळेस बदलला त्यावेळेस असं लक्षात आलं की नाही, आपल्याला आता हेच करिअर म्हणून निवडावं लागेल. म्हणजे सुरुवातीला तुम्ही 2 बिझनेस करत होते? बरोबर. ॲक्च्युली मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं होतं, त्यानंतर मी स्वतः इथेनॉलच्या बिझनेसमध्ये होतो. इथेनॉल जे पेट्रोलमध्ये मिक्स करायला आताही वापरतात, तर त्याचं माझं इंडस्ट्री होती. गव्हर्नमेंटच्या त्यावेळेसच्या काही नियमामुळे मला ते थोडंसं थांबवावं लागलं आणि त्यावेळेस मी पुण्यात शिफ्ट झालो होतो. कधीची गोष्ट आहे ही साधारण 2004-05च्या दरम्यानची गोष्ट आहे. 2004-05 मध्ये ती इंडस्ट्री होती. आम्ही एक 8 ते 10 लोकांनी एकत्र येऊन ती इंडस्ट्री चालू केली होती. त्या काळात त्यात बरीच इन्व्हेस्टमेंट होती आणि नंतर त्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमुळे ते बंद करावी लागली आणि मग मी पुण्यात शिफ्ट झालो. पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर मला टाईम बिंग काहीतरी बिझनेस पाहिजे होता की तो बिझनेस मी करेन आणि ज्यावेळेस ही इंडस्ट्री परत एकदा चालू होईल तर मी परत इंडस्ट्रीकडे जाईन. पण मी पुण्यात आलो. पुण्यात माझी अजून एक आवडीची गोष्ट आहे म्हणजे कार्सची मला फार आवड आहे, गाड्यांची मला आवड होती. तर मग सेकंड हँड कार्सचा मी बिझनेस चालू केला आणि तो माझा अर्निंग सोर्स झाला मेन. पण पुढं असं झालं की कार्सचा बिझनेस चालूच राहिला आणि आमची फॅक्टरी चालूच झाली नाही, त्यामुळे मी पुण्यातच राहिलो. आणि मग ह्या सगळ्या प्रवासात कुठेतरी कायम मध्ये 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 मला असं वाटायचं की आपली फिरण्याची आवड आहे ती कुठेतरी मागं पडते. आणि मग 2010 मध्ये पहिल्यांदा 29 जानेवारी 2010ला मी पहिली ट्रिप केली सिंगापूरची. आणि सिंगापूरला जाताना मी माझ्याबरोबर माझे 4 लोक घेऊन गेलो. ही माझ्या आयुष्यातली पहिली इंटरनॅशनल टूर होती आणि माझ्याबरोबर ते 4 लोक आली आणि त्या दिवसाचा जो सुरू झालेला प्रवास होता 29 जानेवारी 2010 तो आजपर्यंत चालूच आहे. तो दिवस तुमच्या लक्षात आहे? हो. ते ॲक्च्युली ड्रीम वर्ल्ड टूर्सच्या प्रवासाची खरी पहिली तारीख असं मला म्हणावं लागेल. त्या दिवशी नाव पण माहित नव्हतं की आपल्या कंपनीचं नाव पुढे जाऊन ड्रीम वर्ल्ड टूर्स असणार आहे. तुम्ही तुमचं ड्रीम टूर पूर्ण केलं? एक्झॅक्टली. म्हणजे आमचं ध्येय तुम्ही जर बघितलं तर आमचं एक ब्रीद वाक्य आहे आमच्या ड्रीम वर्ल्ड टूर्सचं. स्वप्न पाहण्याचं, जग पाहण्याचं स्वप्न तुमचं, ते पूर्ण करण्याचं ध्येय आमचं. आणि त्याप्रमाणे आम्ही आतापर्यंत वाटचाल करतोय. पण मला एकंदरीत असं लक्षात येतं की आपण म्हणतो ना की तुम्ही सुरुवातीला जो बिझनेस सुरू केला तो तुमचा शेवटचाच प्रोडक्ट असेल असं काही गरजेचं नाही आहे. म्हणजे तुम्ही इतर इतके बिझनेसेस केले त्याच्यानंतर तुम्ही या बिझनेसवर लँड झाला, तर हा एक्सपिरियन्स सगळा तिथे कॅल्क्युलेट झाला? नक्कीच. सगळ्या बिझनेसचे एक्सपिरियन्स, तुम्ही कुठलाही बिझनेस क्षेत्रात असाल तर तुमचा तो एक्सपिरियन्स कॅल्क्युलेट होतोच. आणि तो एक्सपिरियन्स ज्यावेळेस कॅल्क्युलेट होतो तो मागचा चांगला वाईट बरा अनुभव घेऊनच तुम्ही पुढं वाटचाल करत असता. कारण काय की बिझनेस करणं म्हणजे फक्त त्यातून पैसे कमवणं किंवा प्रॉडक्ट्स विकणं असं नाही, तर तुम्ही ज्या लोकांच्या बरोबर तुम्ही कनेक्ट झालात त्यांच्याशी तुमचं रिलेशन मेंटेन ठेवणं, त्या लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास तयार करणं आणि तो विश्वास तसाच कायमस्वरूपी ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथेनॉलच्या काळात, इथेनॉलचं ज्यावेळेस इंडस्ट्री होती माझी त्या काळात माझ्याबरोबर जोडले गेलेले लोक, त्यानंतर कारच्या बिझनेसमध्ये माझ्याबरोबर जोडले गेलेले लोक, किंवा मी सिव्हिल इंजिनिअरिंग करत असताना किंवा वेगवेगळ्या ठिकाणी माझं शिक्षण होत असताना त्यावेळेस जोडले गेलेले माझे मित्रमंडळी हे अजूनही माझ्याबरोबर कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि हे माझे मित्र आहेत, रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि रेग्युलर माझे पर्यटक कस्टमर पण आहेत. म्हणजे असं नाही की एखादा बिझनेस चेंज केला म्हणजे तिकडचा मागचा अनुभव आपल्याला पुढे उपयोगात येत नाही, तर ते सगळा अनुभव एकत्र घेऊन. पण सर एवढे सगळे बिझनेसेस करताना फायनान्स एक खूप महत्त्वाचा गोष्ट असते. फायनान्स झाले किंवा टीम मॅनेजमेंट झालं, या गोष्टी मग तुम्ही कशा मॅनेज केल्या? कारण की म्हणजे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या अडचणी तर आल्याच असतील सुरू करताना, तर ते चॅलेंजेस आणि हे मॅनेज कसं केलं मग? अडचण प्रत्येक बिझनेस सुरू करताना फायनान्सची असतेच. फायनान्स असायलाच पाहिजे, त्याशिवाय त्याची सुरुवात होत नाही. परंतु पहिल्यापासून आमचं ध्येय होतं की सुरुवात छोटी असावी परंतु ती फर्म असावी. त्यामुळे माझी प्रत्येक बिझनेसची सुरुवात होताना छोटी झाली आणि त्याच्यात मग आम्ही फर्मली उभा राहिलो. एक गोष्ट कायम ध्यानात ठेवली की आपल्याला जो पण काय बिझनेस करायचा आहे
तो प्रामाणिक करायचा आहे. जे खरं आहे ते समोरच्याची ट्रान्सपरन्सी ठेवून त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि हे सगळं होत असताना कधी कधी असं होतं की काही स्पष्ट वक्तेपणामुळं सुरुवातीच्या काळात कस्टमरला अट्रॅक्ट करण्याच्या ऐवजी आम्ही बऱ्याचशा खऱ्या गोष्टी सांगितल्यामुळं थोडंसं लोकांना ते फार प्रॅक्टिकल वाटायचं. त्यामुळं कधी कधी ते थोडासा वेळ व्हायचा आमच्यापर्यंत कनेक्ट व्हायला. पण एकदा कनेक्ट झाल्यानंतर मात्र तो मनुष्य आमच्याबरोबर कायमस्वरूपी कनेक्टेड असतो. म्हणजे आजची जर सिच्युएशन तुम्ही बघितली तर साधारण 85 ते 90% हा रिपीटेड कस्टमरचा आमचा डाटा आहे. क्या बात आहे. पण मला एक सांगा, आता तुम्ही जसं म्हटलं रिपीटेड डेटा आहे म्हणजे तो रेफरन्सही खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. बरोबर आहे ना. आता तुम्ही म्हटलं फायनान्स मॅनेजमेंटसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने केला. सो आता मला एक सांगा की असा कुठला तुमचा पेन पॉईंट होता की तुम्हाला या बिझनेसमध्ये ॲब्सोल्युटली शिफ्ट केला, किंवा पेन पॉईंट म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की कुठली अशी गोष्ट होती की जी आता मी कोणतेच बिझनेस करणार नाही, ट्रॅव्हल बिझनेस माय फायनल बिझनेस, असा कोणता पॉईंट होता तुमच्या ह्याच्यात? एक्झॅक्टली. आता ह्यामध्ये काय होतं की कुठलाही बिझनेस करतो त्यावेळेस तो बिझनेस करताना आपल्याला एंड ऑफ द डे समाधान वाटायला पाहिजे. बरोबर. ते सॅटिस्फॅक्शन मला ह्यामध्ये वाटलं. अच्छा. की आपण दिवसभर काम करून आल्यानंतर संध्याकाळी तुम्ही कामाच्या प्रेशरनी दमत नाहीये, संध्याकाळी तुम्हाला शांत झोप लागतीये आणि एखाद्याच्या आयुष्यात आनंद निर्माण आपण करू शकतोय. काय आहे की कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस फिरायला जातो तो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅव्हल्स आहेत. आमचं मेनली लेजर ट्रॅव्हल आहे. लेजर ट्रॅव्हलला ज्यावेळेस एखादा व्यक्ती फिरायला जायचा विचार जातो तो त्याच्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत, रिलेटिव्हसोबत, आईवडिलांसोबत प्रवासाच्या योजना करतो. आणि त्यावेळेस जातो त्यावेळेस 2 गोष्टी आहेत की त्याच्या सगळ्या बेसिक नीड्स कंप्लीट झालेल्या असतात. बरोबर. आणि मग तो लक्झरीकडे वळतो. आणि ही गोष्ट करत असताना त्याला आमच्याकडून मॅक्सिमम चांगल्या गोष्टी द्याव्यात. हे सगळं देत असताना त्याला कुठेही फसवणूक झाली आहे किंवा त्याचं जे माइंड आहे की आता आपल्याला थोडंसं आपल्या बिझनेस, आपल्या नोकरीतनं थोडंसं रिलॅक्स व्हायचं आहे, आणि हे होत असताना तो फील जर त्याला नाही आला तिथं पोचल्यानंतर, तर मग आपण जे काम करतोय ते योग्य नाही. मग हा सगळा विचार आम्ही आमच्या डोक्यात कायम ठेवलेला असतो की येणारा व्यक्ती आमच्याबरोबर हा आनंदीच व्हायला पाहिजे. त्याचं टूरला जाऊन परत आल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की आयुष्यातले माझे जे काय 5-6 दिवस होते, 8 दिवस होते, हे माझ्या आयुष्यात न विसरता येण्यासारखे हे 8-10 दिवस होते. हा फील त्याला यावा, हा आम्ही उद्देश नेहमी ठेवलेला असतो आणि त्याच उद्देशानं आम्ही काम करतो. बरं. आता तुम्ही सांगितलं की सिंगापूर हा तुमचा पर्सनल पहिला ट्रॅव्हल होता, पहिली ट्रिप होती. बरोबर. पहिल्या कस्टमरसोबत ट्रिप कोणती होती? पहिल्या कस्टमरसोबत जर तुम्ही म्हणाल तर थायलंडची आम्ही सुरुवात केली. आणि थायलंडला जाताना 9 कस्टमर्सना मी बरोबर घेऊन गेलो. ती माझी पहिली ट्रिप होती कमर्शियली विचार केला तर. अच्छा. आणि मग ती साधारण माझी जी सिंगापूरची टूर झाली त्यानंतर साधारण 8-9 महिन्यानंतर ती पहिली टूर झाली होती. अच्छा. पण सिंगापूरची टूर मी जेव्हा केली त्याच वेळेस मी असा विचार केला होता की आपल्याला ह्या क्षेत्रात यायचं आहे, आणि आपण ज्यावेळेस ह्या क्षेत्रात येणार त्यावेळेस आपणच एकटं न फिरता आपल्याबरोबर इतर लोकांनाही घेऊन फिरायचं, त्यांचंही स्वप्न पूर्ण करायचं. बऱ्याच वेळा असं असतं, म्हणजे आज पण मी असंच बघतो की लोकांच्याकडे भरपूर पैसे आहेत. बरोबर. लोकांच्याकडं चांगला बिझनेस आहे, त्यांना फिरायचं पण आहे, पण त्यांना योग्य गाईडलाईन मिळत नाही. आज बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्यात. ऑनलाईनमध्ये त्यांना तसं बघितलं तरी इझी झालंय की तुम्ही ऑनलाईन गुगलवरती जा, सर्च करा आणि जा, पण ते तितकं खरं नाही आहे. म्हणजे तुम्ही सर्च करता आणि त्या ठिकाणी फिरायला जाता तर तुम्ही तुमचा उद्देश ॲक्च्युली हरवून बसता. तुम्ही फिरायला जाता तर तुम्ही एन्जॉयमेंटला जाता, आणि एन्जॉयमेंट जर त्यात नसेल तर तुमच्या फिरण्याला तसा काय अर्थ नाही. म्हणजे तुम्ही इथंही काम करताय आणि तिथेही जाऊन तुम्ही कामच करताय. तुम्ही इथं काम करताय आणि पैसे घालून तिथं जाऊन तुम्ही काम करताय. बरोबर. एन्जॉयमेंट कधी करताय? एन्जॉयमेंट कुठं करताय? पैसे वाचवणं ही जर एन्जॉयमेंट असेल तर फिरायला न जाता घरात राहा. 100% एन्जॉयमेंट आहे, 100% पैसे सेव्हिंग आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही रिटर्न फ्लाईटमध्येच ठरवलं की आता इथून कुठली तरी दुसरी ट्रिप काढायची इतर लोकांसोबत? रिटर्न फ्लाईटमध्ये नाही, जायच्याच फ्लाईटमध्ये मी हे ठरवलं होतं. ओके. म्हणजे त्याच उद्देशाने तुम्ही गेले होते? हो. मी जायची सुरुवातच अशी केली होती की आपल्याला इथून पुढे फिरायचंच आहे, आपल्याला ह्या क्षेत्रात यायचं आहे. आणि माझी आवड निर्माण झाली, मी तुम्हाला म्हटलं तसं की बरेच माझे प्रवास वर्णनं, पुस्तकं वाचून, वेगवेगळ्या पेपरमध्ये दर रविवारी वेगवेगळ्या पर्यटकांविषयी लेख येत असतात, अजूनही येतात, त्यावेळेस यायचे. मला फार इंटरेस्ट असायचा हे सगळं वाचायला. आणि वाचून मला असं नेहमी वाटायचं की आपल्याला नेहमी फिरलं पाहिजे. बरं, एकदा किंवा 2दा 3दा फिरून माझं ते ड्रीम पूर्ण होणार नाही, कंटिन्युअस आपल्याला फिरत राहिलं पाहिजे. त्यामुळं मग मी ह्या क्षेत्रात यायचं. घरच्यांचं काही रेस्ट्रिक्शन नव्हतं? खूप फिरत होते तुम्ही तरी? नाही. काय आहे की
नुसतंच फिरणं आणि त्यातून अर्निंग करणं, बरोबर. हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. Unweight म्हणजे आपला बिझनेस कुठला तरी वेगळा आहे आणि मग मी नुसतंच फिरत राहिलो असतो तर कदाचित रिस्ट्रिक्शन आलं असतं. बरोबर. पण फिरतोय त्याचबरोबर आपलं सगळ्या गोष्टी समृद्ध होत आहेत, तर मग रिस्ट्रिक्शन्स असायचं काय कारण नाही. आणि फिरण्याने माणसाचं आयुष्य समृद्ध होतं. बरोबर. मी येणार होत्या प्रश्नाकडे, पण मला सांग, तुम्ही 200+ कंट्रीमध्ये ट्रॅव्हल केलं असं म्हणाले तुम्ही? नाही, 280 पेक्षा जास्त इंटरनॅशनल टूर झालेत. अच्छा. 200+ कंट्री नाही म्हणता येणार. अच्छा. की बऱ्याच कंट्रीमध्ये आम्ही रिपीटेडली जातो. ओके. हां. त्यामुळे ते 280 पेक्षा जास्त इंटरनॅशनल टूर झाले. साधारण 25 पेक्षा जास्त देशांमध्ये माझा प्रवास झालेला आहे. मग असा आता 280+ इंटरनॅशनल ट्रिपमध्ये तुमच्या लक्षात राहणारी अशी जवळची ट्रिप कोणती आहे, जी तुम्हाला इमोशनली पण कनेक्ट करते? तसं जर बघितलं ना तर बऱ्याच अशा टूर आहेत ज्या इमोशनली कनेक्ट होतात. किंवा डेस्टिनेशन म्हणाल तर डेस्टिनेशन वाईज असे प्रत्येक डेस्टिनेशनचं एक वेगळं महत्त्व आहे. काही निसर्गाच्या दृष्टीने फार जास्त रिच आहेत, काही इन्फ्रास्ट्रक्चर वाईज चांगले आहेत, काही शिस्त, स्वच्छता, अशा प्रत्येकाचं वेगवेगळं. त्यामुळे प्रत्येक डेस्टिनेशन हे आपापल्या जागेवर योग्य आहे. पण डेस्टिनेशनपेक्षा त्या डेस्टिनेशनच्या ठिकाणी तुमच्याबरोबर असलेले लोक ज्यावेळेस तुमच्याशी इमोशनली कनेक्ट होतात, ती टूर फार महत्त्वाची असते. म्हणजे बऱ्याच टूर अशा आहेत की जिथं मला त्या बसमध्ये, आमची बस असते, त्या बसमध्ये 25, 30, 40 लोक असतात आणि ते सगळेच्या सगळे लोक आपल्याबरोबर इमोशनली कनेक्ट झालेत. आणि टूर संपताना लोकांना घरी जायचं नाहीये किंवा टूर संपताना त्यांना रडू येते, त्यांच्या डोळ्यात पाणी येते, अशा टूर असतात. ह्या का असं घडतं तर लोकांनी ज्या अपेक्षेने टूर बुक केलेली असते आणि ज्या अपेक्षा मनात ठेवून ते टूरला आलेले असतात त्याच्यापेक्षा त्यांना जास्त काहीतरी मिळालेलं असतं. आणि टूर संपताना त्यांना असं वाटतं की टूर आपण बुक करतोय आणि कशी टूर होणार, हे जे शंका असतात, हे प्रश्न असतात, हे टूर सुरू झाल्यापासून टूर संपेपर्यंत ह्या सगळ्या शंका संपून एक पूर्ण फॅमिली तयार झालेली असते. आणि बरेच अशा फॅमिली माझ्या बघण्यात आहेत, कॉन्टॅक्टमध्ये आहेत, की ते आम्ही एकमेकाशी अजूनही कनेक्टेड आहे. अच्छा. मग आता म्हणजे तुमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे कशामध्ये. आता याच्यामध्ये सपोज जर असं विचार की मला जर उद्या फिरायचं आहे तर फिरायसाठी मोटिवेशन तर ठीक आहे, मला जाणं लागेल की मी कुठेतरी रील्स बघतोय की अजून काहीतरी वाचतोय आणि त्याच्यानंतर मला वाटतं की मी आता फिरायला पाहिजे. पण नेमकं फिरल्याने काय होतं, म्हणजे काय फायदा आहे त्या फिरायचे? म्हणजे काही जणांना असं असतं की मी घरीच बसलेलो त्यांना आवडतं, काही जणांना जस्ट खाली गेलं, वॉकिंग करून आलं, बस इतकंच त्यांना वाटतं हे फिरणं म्हणजे खूप चांगलं आहे. फिरण्याचे नेमके फायदे काय बाहेर लांब? काय की प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. तुम्ही म्हटला तसं की काहींना घरात बसूनच आवडतं, काहींना फक्त टीव्ही बघून टीव्ही एन्जॉय केला तर त्यांना असं वाटतं की आपलं मस्त चाललंय. काही जणांना खाली गावात घराभोवती फेरफटका मारलं की बरं वाटतं. परंतु ज्यावेळेस तुम्ही जग प्रवास करता, तुम्ही तुमचं राज्य, तुमचा जिल्हा सोडून बाहेर जाता, तुमचा देश सोडून बाहेर जाता, नो डाऊट संस्कृती वेगवेगळी असते, लोकांचं राहणीमान वेगळं असतं, लोकांचं खाणं पिणं वेगवेगळं असतं, लोकांची भाषा वेगळी असते. परंतु ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की तुम्ही आयुष्यात ज्या गोष्टी तुमच्या जागेवरती जाऊन मिळवू शकला नसता किंवा तो मिळवायला फार दिवस लागले असते किंवा तो एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत कधी पोचलाच नसता, हे एक्सपिरियन्स, हे अनुभव तुम्हाला फिरत असताना फार इझिली येतात. म्हणजे मी नेहमी सांगतो की फिरताना तुमचं आयुष्य समृद्ध होतं. आयुष्य समृद्ध होतं म्हणजे काय की प्रत्येक वेळी ती समृद्धी पैशाबरोबर आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत. तर समृद्ध होतं म्हणजे तुम्हाला काहीतरी 2 चांगल्या गोष्टी बघायला मिळतात. तुम्हाला तिथं गेल्यानंतर समोरच्याचं काहीतरी तिथली त्यांची संस्कृती असेल, त्यांचं बोलणं असेल किंवा लोकांना एकमेकाशी कसं कनेक्ट होतात, कल्चर शिकता येतं, पूर्ण कल्चर शिकता येतं. त्यानंतर त्यांचं फूड असेल, बऱ्याचशा चांगल्या खाण्याच्या गोष्टी आहेत की आपल्याबरोबर इतरही लोकांच्याकडे फार चांगलं खाणं, तर ते तुम्हाला आवडू शकतं. जिओग्राफिकल नॉलेज वाढतं तुमचं. नॉलेज आहेच. म्हणजे ह्या सगळ्याचा एंड म्हणजे तुमचं आयुष्य समृद्ध होणं, समृद्धी आहे तुमच्या. आणि बघा आत्तापर्यंत पूर्वीपासून जर तुम्ही बघाल, ज्या लोकांनी जगभ्रमंती केली, अगदी पूर्वी साधनं नव्हती, फार वेळ लागायचा, चालत असेल किंवा जहाजातून असेल प्रवास पूर्वी करायचे लोक, फार बरेच दिवस लागायचे, नवीन नवीन प्रदेश शोधून काढायचे. ह्याच लोकांचं आयुष्यात त्यांचं पूर्ण आयुष्य समृद्ध झालंय म्हणा, किंवा ते त्यांनी काहीतरी नवीन निर्माण केले त्यांच्या आयुष्यात. बाकी तर मग आपण रेग्युलर चालूच आहे. रेग्युलर रुटीनमध्ये तुम्ही काय वेगळं करताय, तर हे आता मोठे मोठे जे बिझनेस पर्सन्स आहेत ना,
त्यांनी त्यांचे बिझनेसेस बेसिकली फिरल्यानंतरच चालू केले असं म्हणतात. मार्क झुकरबर्गसुद्धा भारतात आला होता त्यावेळेस. त्याच्यानंतर आपला ओयोचा फाउंडर आहे रितेश अग्रवाल, तो सुद्धा ट्रॅव्हल करूनच त्याचा बिझनेस त्याला ती आयडिया सुचली आणि त्यांनी तो तसा बिझनेस चालू केला. सो मला असं म्हणायचं की प्रत्येक बिझनेस पर्सननी ट्रॅव्हल करणं गरजेचं आहे, किंवा ट्रॅव्हल केल्यानंतर त्याला असं काही सुचतं का? ट्रॅव्हल केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे आयडियाज येतात, तुम्हाला लोकांची रिक्वायरमेंट कळायला लागते. आणि बऱ्याच वेळा असं होतं की एखादी गोष्ट तिथं चालू असते आणि त्या गोष्टीची गरज आपल्या एरियामध्ये, आपल्या देशात, आपल्या राज्यात असते आणि बरोबर तो पिन पॉईंट आपल्याला सापडतो आणि तिकडचा तो थोडासा अनुभव घेऊन आपण एखादा नवीन बिझनेस, नवीन आयडिया आपल्या इथं चालू करू शकतो आणि सक्सेस होता. अशी बरीच उदाहरणं आहेत. त्यामुळं फिरण्याने नुकसान होत नाही, तर फिरण्याने फायदाच होत असतो. मग तुम्ही बिझनेस पर्सनला असं रिकमेंड कराल का की तुम्ही ट्रॅव्हल करा जास्तीत जास्त? 100%. फक्त बिझनेस पर्सनलाच नाही, की जो व्यक्ती फिजिकली, फायनान्शियली, मेंटली स्टेबल आहे त्यांनी हे फिरायलाच पाहिजे. बरोबर. नाही, मी याच्यासाठी विचारलं बिझनेस पर्सन स्पेशली, की असं म्हणतात की नोकरी जी आहे ती 12 तासाची आणि बिझनेस हा 24 तासाची नोकरी आहे. तर तो 24 तास एंगेज राहतो, तर त्या थॉटमधून त्याला रिलॅक्सेशनसाठी म्हणून रिलॅक्सेशनसाठी फिरायलाच पाहिजे. काय आहे की तुम्ही 24 तास बिझी असता, तर तुमच्या आयुष्यात चेंज कुठे आहे? बरोबर. तो जो काय 8-10 दिवसाचा चेंज असतो, तो 8-10 दिवसाचा चेंज तुमचा पुढचा वर्ष, 1.5 वर्षाचा थकवा घालून जातो. तो थकवा तुम्हाला घालवायचा असेल आणि परत एकदा नव्यानं तुम्हाला नवीन काम चालू करायचं असेल, तर तुम्हाला फिरून रिलॅक्स होऊन यायलाच पाहिजे. आणि शेवटी असं आहे की तुम्ही एकटं किंवा तुमच्या फॅमिलीसोबत ज्यावेळेस फिरता, त्यावेळेस फिरत असताना एक बॉन्डिंग तयार होतं. कारण घरात किंवा तुमच्या कामाच्या जागेवर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी किंवा घरातल्या व्यक्तींशी कंटिन्युअस बोलू शकत नाही. आपण 24 तास घरात नसतो, आपण कामाच्या ठिकाणी असतो, संध्याकाळी घरी पोहोचतो आणि मग परत आपलं रुटीन चालू असतं. पण ज्यावेळेस फिरायला जाता त्यावेळेस तुम्ही फॅमिलीसोबत 24 तास असता, तुमचं ते बॉन्डिंग वाढतं. ओके. जसं तुम्ही टूर कंपनी चालू केली, तुमच्याकडे म्हणजे मी ॲज अ कस्टमर की मी गुगलवर सर्च करतो आहे, मी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च करतो आहे, मला आता कुठेतरी ट्रॅव्हल करायचं आहे, लेट्स से मला थायलंडला जायचं आहे, बँकॉकला जायचं आहे, सिंगापूर, कुठेही. सो एक ट्रॅव्हल एजन्सीला मी का सिलेक्ट करावं? म्हणजे तुम्ही असं मला काय स्पेशल देता, असा कोणता तुम्ही इज निर्माण करता माझ्यासाठी की मी सिलेक्ट करावं तुम्हाला? ओके. ट्रॅव्हल एजन्सीला सिलेक्ट करण्याच्या मागचा सगळ्यात पहिला उद्देश असतो की त्या ट्रॅव्हल एजन्सीचं नॉलेज. कारण आमच्याकडं प्रॉडक्ट नॉलेज हेच आमचं. नॉलेज तर आता सगळीकडे अवेलेबल आहे. तुम्ही आता जसं म्हटलं की गुगलवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, फेसबुकवर लोक जाहिराती बघतात. म्हणजे आता तर काही जाहिराती काही प्राईजच्या येतात, पण ठीक आहे, तो त्यांचा बिझनेस आहे. पण तरी पण सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना पण मी तिथंपर्यंत येतो की नॉलेज असायलाच पाहिजे. त्या नॉलेजचा उपयोग करून तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी कव्हर करू शकता. तुम्ही म्हटलं हे सगळं गुगलवर मिळतं, हे नो डाऊट हे सगळं गुगलवरती आज अवेलेबल आहे. तुम्ही एका क्लिकमध्ये मॅप टाकू शकता, कुठून कुठं जायचं आहे, काय डिस्टन्स आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय साईट सीइंग करायचं आहे, हे सगळं जरी तुम्हाला मिळालं तरीसुद्धा तुम्ही एखाद्या ट्रॅव्हल एजन्सी, रेप्युटेड ट्रॅव्हल एजन्सीबरोबर काम करता, त्यावेळेस तुम्हाला मी मगाशीच एकदा उल्लेख केला होता की तुम्ही फिरायला जाता त्यावेळेस तुमचा उद्देश हा एन्जॉयमेंट असला पाहिजे. तिथे जाऊन काम करणं हा उद्देश नाही पाहिजे. म्हणजे बरेच लोकांचं मी बघितलं आहे की ते टेक्नॉलॉजी वाईज थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, थोडेसे ॲडव्हान्स आहेत. तर त्यांना असं वाटतं की आम्ही कम्प्युटरवरती बसून सगळं बुकिंग करू आणि आम्ही जाऊ आणि एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीला जे काय आम्हाला पैसेवरती द्यावे लागतील ते पैसे आमचे वाचतील. तर ते तर सत्य नाही आहे. असं आहे की तुम्हाला सुरुवातीला वाटतंय तुमचे पैसे वाचत आहेत, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी पोहोचता त्यावेळेस तुम्हाला तिथं ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या तशाच मिळतील ह्याची खात्री नसते. काय आहे की हॉटेल्स तुम्ही गुगलवरती सर्च करून हॉटेल एखादं सर्च केलं, त्याचं रेटिंग बघितलं आणि ते हॉटेल तुम्ही सिलेक्ट केलं. तुम्ही एखाद्या अननोन सिटीमध्ये जाता आणि तुम्हाला ते रेटिंग बघून आणि हॉटेल्सचे फोटो बघून तुम्ही ते सिलेक्ट केलं, तर बऱ्याच वेळा असं असतं की ते हॉटेल सिटीच्या बाहेर असू शकतं. बरोबर. किंवा अशा एरियात असू शकतं की जिथं त्याच्या आजूबाजूला मार्केट नाही किंवा आजूबाजूला तुमच्या आवडीचे रेस्टॉरंट्स नाहीत. म्हणजे काय आहे की ॲज अ इंडियन म्हणून आमचा आत्तापर्यंत ग्रुप टूर्समधला अनुभव असा आहे की भारतीय माणसाला कुठे गेलं तरी भारतीय जेवण खायचं असतं. बरोबर आहे. आता हल्ली लोकांची चॉईस बदलायला लागली आहे, परंतु जर तुम्ही एकत्रित जर स्पेशल व्हेजिटेरियन माणसाला व्हेज फूड पाहिजे असतं आणि तुम्ही आजपर्यंत क्युम्युलेटिव्ह अजून सुद्धा बघितलं तर मॅक्सिमम लोकांना इंडियन फूडच खायचं असतं. बरोबर. मग इंडियन फूड, आता समजा सिंगापूरचं मी तुम्हाला उदाहरण देतो. सिंगापूरमध्ये लिटल इंडिया नावाचा एरिया आहे
लिटिल इंडिया. लिटिल इंडिया एरियाचं नाव आहे. लिटिल इंडियामध्ये बरेचसे हॉटेल्स आहेत, बरेचसे रेस्टॉरंट्स आहेत, ते इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. किंवा तिथं जे हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्समध्ये राहायला येणारे मॅक्सिमम पर्यटक हे इंडियन असतात. त्यामुळे सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये इंडियन मेन्यू असतो. त्याच्या ऐवजी तुम्ही जर दुसरा एखादा एरिया सिलेक्ट केला हॉटेल्सचा राहण्यासाठी, तुम्ही अननोईंगली बुकिंग केलं, तुम्हाला रेटिंग फार चांगलं हॉटेलचं दिसलं आणि तुम्ही इशून नावाचा एरिया आहे, वुडलँड्स नावाचा एरिया आहे, मरीना नावाचा एरिया आहे, असं कुठल्या तरी एरियात हॉटेल सिलेक्ट केलं आणि तुम्ही गेलात आणि तुम्हाला इंडियन फूड खायचं आहे, तर प्रत्येक वेळी तुम्हाला त्या हॉटेलपासून त्या लिटल इंडियापर्यंत टॅक्सीनी यायला लागणार. तुमचा जाणारा वेळ, त्यासाठी जाणारे पैसे. बरं, सिंगापूर आज ट्रान्सपोर्टेशन वाईज फार महाग आहे. सिंगापूर ही जगातली सगळ्यात महागडी सिटी आहे. बरोबर. हां. तर मग ह्या गोष्टी काय होतात, गुगलवर तुम्हाला हे नाही सांगत की तुम्हाला इंडियन फूड इथं मिळणार नाही बरं का या हॉटेलच्या आजूबाजूला. हे तुम्हाला एखादा एक्सपिरियन्स ट्रॅव्हल एजन्सीच सांगू शकते. बरोबर. हां. हे झालं हॉटेलच्या बाबतीत. बऱ्याच वेळा असं होतं की गुगलवरती तुम्हाला मॅपवरती डिस्टन्स दाखवलं जातं आणि किती ट्रॅव्हल टाईम आहे तो दाखवला जातो. बरोबर. लेह लडाख सारख्या ठिकाणी 100 किलोमीटर 125 किलोमीटर जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर 7 ते 8 तास लागतात. तिथल्या रस्त्याची कंडिशन आणि तिथले हाय पासेस वगैरे हे सगळं बघता. आणि मग 100 किलोमीटर प्रवास करायला आपल्या इथं किती वेळ लागतो? साधारण 1.5 तास 2 तास. तुम्ही जर हे कॅल्क्युलेट केलं किंवा गुगलवर तुम्हाला दाखवलं 4 तासात तुम्ही पोहोचाल आणि तुम्ही त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं तर तुम्ही 7-8 तासाच्या आधी तिथं पोहोचूच शकत नाही. तुम्ही जे प्लॅनिंग केलेलं असतं ते प्लॅनिंग तुमचं फेल होईल. त्यानंतर तुम्ही ज्या साईट सीइंगला जायचं आहे, जे साईट सीइंग तुम्हाला बघायचे आहेत असं तुम्ही ठरवलेलं असतं, ते त्या वेळेत कम्प्लीट होत नाहीत आणि मग तुमचा तो प्लॅन सगळा बिघडू शकतो. दुसरी एक अजून महत्त्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही त्या डेस्टिनेशनला गेल्यानंतर तुम्हाला तिथे ट्रान्सपोर्टची व्यवस्था पाहिजे. तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. आमच्याकडे ज्यावेळेस एखादी गाडी ट्रान्सपोर्टची व्यवस्था बुक होते त्यावेळेस आम्ही ती गाडी चांगली असेल, गाडीचा ड्रायव्हर चांगला असेल, त्याचे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील, गाडीची कंडिशन चांगली असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या बाजून चेक केलेल्या असतात. त्याच वेळेस ते आम्ही गाडी प्रोव्हाइड करतो. कधीतरी असं होऊ शकतं की आम्ही चेक केलेली गाडी किंवा आम्ही ज्या गोष्टी बघितलेत त्याच्यापेक्षा वेगळी कुठली तरी गाडी तिथे येते आणि ते आमच्या कस्टमरला आवडत नाही आणि आम्हाला फोन करतात, तिथून फोन करतात, आम्हाला त्याची माहिती मिळते की बाबा गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे. आम्ही इमिजिएट लेवलवरती ती गाडी चेंज करतो. गाडी चांगली आहे, ड्रायव्हरचं बिहेवियर चांगलं नाही, त्या केसमध्ये पण आम्ही ही ॲक्शन घेतो. असं झालंय तुमचं? असं होऊ शकतं, होतं काय. हा बिझनेस म्हणजे प्रत्येक दुसऱ्यावरती डिपेंड असलेलं काम. बरोबर. त्यामुळं मी जे सांगेन, मी जे कमिट करेल ते समोरचा तसंच फॉलो करायला असं होत नाही. तर असं 1-2% चान्सेस असतात की हे चेंजेस होऊ शकतात. तर चेंज झाला आणि आम्हाला तो कळला तर आम्ही इमिजिएट त्याच्यावरती ॲक्शन घेतो. तर गाडी चांगली आहे आणि ड्रायव्हरचं बिहेवियर चांगलं नाही, आम्ही लगेच इमिजिएट बदलून टाकतो. ह्यात कुठल्याही गोष्टीत आम्ही म्हणजे काय आहे की कस्टमरची टूर कुठेही खराब व्हायला नको, त्याचा उद्देश हा साध्य व्हायलाच पाहिजे, तो टूर एन्जॉयच करायला पाहिजे, हा आमचा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन गाडी बुक करता तुम्ही ह्या गोष्टी नाही चेंज करू शकत किंवा चेंज करायचं असेल तर तुम्ही ऑलरेडी पैसे भरलेले असतात, ते पैसे तुमचे गेले, नवीन पैसे भरा आणि नवीन गाडी बुक करा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये होत नाही का, ह्या सगळ्या गोष्टी होतात. परंतु मी मगाशी म्हटलं तसं की तुमचं कुठेतरी एन्जॉयमेंट त्यामध्ये मिस होते. आणि मी बऱ्याच वेळा आमच्याकडे येणाऱ्या कस्टमरना सांगत असतो, सर तुम्हाला जर सुरुवातीला टूर बुक करताना असं वाटत असेल की तुम्ही ऑनलाईन टूर बुक करताय आणि माझ्याकडे टूर बुक करताय आणि तुम्हाला 5-10 हजार रुपयाचा फरक दिसतोय, तर ती 5-10 हजार रुपये ही तुमची एन्जॉयमेंटची व्हॅल्यू असं समजा. अच्छा. ही तुमचे पैसे जास्त नाही चालली, एन्जॉयमेंटची व्हॅल्यू आहे. टूर जाऊन आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे 5-10 हजार जास्त नव्हते तर हे 5-10 हजार वर्थ होते. बरं, प्रत्येक वेळी ते तसंच असतं असं नाही की 5 ते 10 हजार जास्तच असतात असं नाही. बऱ्याच वेळा ऑनलाईन कॉस्टपेक्षा आमची कॉस्ट कमी असते, कारण आमचे कॉन्ट्रॅक्टिंग रेट असतात, आमचे बरेच वर्षापासून तिथल्या एजन्सीचे संबंध असतात. त्यामुळे आम्हाला मिळणारी किंमत आणि डायरेक्ट कस्टमरला एखाद्या दुसऱ्या वेळेस बुक करतो म्हणून मिळणारी किंमत त्यामध्ये फरक असतो, कारण की तुमची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. ते एकदा जाईल बुक करेल, तुम्ही मल्टिपल टाइम. एक्झॅक्टली. आणि आमच्याकडून कंटिन्युअस बिझनेस त्यांना मिळत असतो, त्यामुळे आमच्याकडून त्यांचे रेट्स वेगळे असतात. रेट्स वेगळे असतात. त्यामुळे असंच नाही की आमच्याकडून बुक केलं म्हणजे महाग असायला पाहिजे, तो कधी कधी फरक पडू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला मिळणारी सर्व्हिस, तुम्हाला तिथं गेल्यानंतर फक्त एन्जॉयमेंट, तुमच्या डोक्याला कुठलाही त्रास नाही, ह्या सगळ्या गोष्टी बघता तुम्हाला ट्रॅव्हल एजन्सीकडून बुक करणं आजही महत्त्वाचं आहे. तर मग एखाद्या ट्रॅव्हल एजन्सीला आता मला सिलेक्ट करायचं असेल तर मी काय पॅरामीटर्स बघायला पाहिजे, मी काय बघायला पाहिजे की आता या एजन्सीला मी सिलेक्ट करू शकतो बा डन असं? 2 गोष्टी आहेत ह्यामध्ये. ज्यावेळेस आम्ही बिझनेस चालू केला त्यावेळेस ऑनलाईन प्रेझेन्स एवढा नव्हता, त्यामुळे आमचा प्रत्येक बिझनेस हा एंड टू एंड कस्टमरशी कनेक्ट होता. म्हणजे तुम्ही जर माझ्याकडून आज एक प्रवास करून आला, एक टूर करून आला आणि तुम्हाला ती माझी टूर आवडली तर नो डाऊट तुम्ही ते पुढे 4 लोकांना रेकमेंड करता, तुमच्या फॅमिलीमध्ये
तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये, रिलेटिव्हजमध्ये, ओळखीच्या लोकांना तुम्ही माझं नाव रेफर करता आणि मग तो आमचा बिझनेस तसा वाढत जातो. रेफरन्सचा बिझनेस हा फार चांगला असतो. रेफरन्समधनं जो बिझनेस येतो तो फार स्ट्रॉंग असतो. आणि त्याला रेटिंग तयार करतो तो. काय की मी माझ्या कंपनीची किती चांगली आहे ह्याची जाहिरात करण्यापेक्षा माझ्या बरोबर जाऊन आलेल्या कस्टमरनं जर ते सांगितलं तर त्याच्यावर तिथं जास्त विश्वास बसतो. त्यामुळं तो रेफरन्सचा जो क्लायंट बेस आहे तो आमचा फार चांगला आहे. आणि त्याचबरोबर हळूहळू ज्यावेळेस ह्या ऑनलाईनच्या गोष्टी व्हायला लागल्या त्यानंतर आमच्या गुगल रेटिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी गुगल रेटिंग चेक केलं तुमचं गुगल रेटिंग खूप चांगलं आहे. हो. म्हणजे 4पैकी 9 हे तुमचं गुगल रेटिंग आहे. सो हे मेंटेन करणं सोपं नाही, कारण की मी बिझनेसमध्ये माझं रेटिंग 4.5 आहे. सो तुमचं रेटिंग 4.9 आहे. म्हणजे काय म्हणजे 4.9 रेटिंग हे तसं तुम्ही म्हटलं तसं ते मेंटेन करणं ॲक्च्युली अवघड आहे. कारण मॅक्सिमम कस्टमर्स तुमच्याबरोबर जाऊन आल्यानंतर सॅटिस्फाईड पाहिजेत. बरं, तुम्ही गुगल रेटिंगमध्ये अजून एक गोष्ट बघितली का आमच्या, की फक्त लोकांनी स्टार नाहीत दिलेले, राईट, रिव्ह्यू पण लोकांनी रिव्ह्यू लिहिलेत, भरपूर मोठे मोठे रिव्ह्यू लिहिलेत. त्यांनी त्या ज्या एक्सपिरियन्स शेअर केला ज्या डेस्टिनेशनला गेले त्या डेस्टिनेशनचे त्यांनी फोटोज टाकलेत आणि त्यांचं म्हणणं तिथं डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात मांडले. म्हणजे काय की त्यांना आतून कुठंतरी वाटलंय की हे आपल्याला फार सॅटिस्फॅक्टरी टूर झाली, आपण फार आनंदी आहे आणि त्याची ती एक पोचपावती आहे. तर ते हे रिव्ह्यूज ज्यावेळेस आम्हाला देतात लोक त्यावेळेस ते त्यांच्या ॲक्च्युली आतून मनातून आलेल्या गोष्टी आहेत. आणि हेच आम्ही मेंटेन केलं आत्तापर्यंत. म्हणजे कस्टमर्सला आमच्याकडं बुकिंग केल्यापासून तो टूरला जाऊन परत घरी पोचेपर्यंत त्याला जी काही सर्व्हिस मिळते त्या सर्व्हिसच्या रिझल्ट म्हणजे तो रिव्ह्यू आहे. आणि तुम्ही म्हणताय तो मेंटेन करणं अवघड आहे, परंतु आमची सगळी टीम सर्व्हिस चांगली असल्यावर तर ऑटोमॅटिक मेंटेन होतं असं आहे. हो, ते सर्व्हिस चांगली देण्यासाठी आमची असलेली संपूर्ण टीम, त्यानंतर आमचे ज्या ज्या डेस्टिनेशनच्या आम्ही टूर करतो तिथल्या त्या कंपनीबरोबर असलेले आमचे संबंध, त्यांचा आमच्यावरचा विश्वास, आमचा त्यांच्यावरचा विश्वास आणि आम्ही जी कमिटमेंट केली आहे कस्टमरला ती कमिटमेंट पूर्ण करायची 100% खात्री, ह्याच्यावरती हे सगळे रिव्ह्यूज येत असतात. सर, आता जसं मी विचारलं ना की काय पॅरामीटर्स असायला, कारण की मला ना स्वतःला फिरायला खूप आवडते. मी खूप फिरतो. मी आत्ता साऊथमध्ये होतो, जवळजवळ 15 दिवस मी केरला तिकडे टूर करून आलो. त्याच्या अगोदर मी नॉर्थ ईस्ट तिकडे गेलो होतो. सो मला एक सांगा सर, की आता मी तर स्वतः ट्रॅव्हल केलं, मला माहीत आहे तो पेन खूप होतो, कारण की मला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्या केसमध्ये. पॅरामीटर्स सांगा सर मला 5 फक्त एका टूर एजन्सीला सिलेक्ट करायसाठी. आत्ता मी विचारलं पण मला फक्त 5 पॅरामीटर सांगा बेस्ट, पण की या पॉईंटवर मी सिलेक्ट करू शकतो टूर एजन्सी, हे बघावंच लागेल. पॅरामीटर जर म्हणाल ना तर आज अननोन कस्टमरसाठी सगळ्यात पहिला पॅरामीटर आहे गुगल रिव्ह्यूज. बरोबर. गुगल रिव्ह्यूज बघितल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कळतं की हे कंपनीची हिस्ट्री दिसते, कंपनीची हिस्ट्री दाखवतं काय कंपनी मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू आहे आज. हा सगळ्यात पहिला पॅरामीटर आहे. दुसरा पॅरामीटर आहे त्याची वेबसाईट. बरोबर. वेबसाईटवरती तुम्ही किती वेगवेगळ्या त्याच्या टूर्स आहेत, किती डिस्क्रिप्टिव्ह तुमची टूर्सची त्याच्यामध्ये माहिती दिली आहे. प्राइसिंग, नो डाऊट प्राइसिंग आज योग्य असायलाच पाहिजे. मी योग्य हा शब्द वापरतो, मी कमी म्हणत नाहीये. अच्छा. कुठलीही टूर कमी प्राईसमध्ये होऊ शकत नाही. प्राइसिंग हा कन्स्टंट असतो सगळ्यांसाठी? बऱ्याच वेळा असू शकतो. अच्छा. सगळ्यांसाठीच असतो असं नाही, पण बऱ्याच वेळा असू शकतो. काय होतं की आज ज्यावेळेस अननोन, मी हे सगळं अननोन कस्टमरच्या बाबतीत बोलतो. अननोन कस्टमर जर एखाद्या वेळेस ड्रीम वर्ल्ड टूर्सला सिलेक्ट करायचं ठरवलं त्यांनी, तो का सिलेक्ट करेल, तर तो रिव्ह्यू बघेल, त्यानंतर प्राइसिंग बघेल आणि मग तो पुढं जाईल. मग तो ऑफिस व्हिजिट करेल. मग ते आमच्यातल्या रिप्रेझेंटेटिव्हशी बोलल्यानंतर अननोनली तो नॉलेज चेक करेल. बरोबर. प्रत्येक वेळी असं नाही की तुम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारता ॲज अ कस्टमर म्हणून आमच्या कुठल्याही सेल्स रिप्रेझेंटेटिव्हला, आमच्या ऑफिसमध्ये भेटलेल्या कुठल्याही व्यक्तीला, तर तो त्याचं सॅटिस्फॅक्टरी उत्तर देऊ नाही शकला तर तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो. त्यामुळे आमचं कायम असं असतं की आमच्याबरोबर जे लोक, आमचे सगळी टीम आहे, त्या टीमचं नॉलेज कायम अपग्रेडेड असलं पाहिजे. त्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रोग्राम करत असतो, ट्रेनिंग करत असतो, वेगवेगळे वेबिनार करत असतो. आमच्या लोकांना आम्ही त्या डेस्टिनेशनला पाठवत असतो. म्हणजे ज्यावेळेस मी म्हणतो माझ्या 280पेक्षा जास्त टूर झालेत, त्यावेळेस तेवढ्याच बरोबरीनं आमच्या सगळ्या लोकांच्या टूर झालेल्या असतात. सगळ्यांच्या 280 नाहीच झाल्या, पण 15, 20, 25, 100, 100-125 टूर झालेले लोक आहेत आमच्याबरोबर, की ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये 100पेक्षा जास्त इंटरनॅशनल टूर केले, जे आमच्याबरोबर आहेत. तर त्यांचं नॉलेज, ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित परिणाम असतो. आणि मग तुम्ही ते फक्त प्राईस, बऱ्याच वेळा उलटा पण अनुभव असा येतो की लोक पहिल्यांदा प्राईस बघतात आणि जी सगळ्यात स्वस्त आहे तिकडे जातात. स्वस्त म्हणजे कोणी तुमच्या खिशातले पैसे घालून तुमची टूर करून नाही देणार. आपल्या खिशातल्या पैशांनी तुमची टूर कोण नाही करणार. तुम्ही जी गोष्ट घेता, ज्या गोष्टीचे पैसे देता, तीच सर्व्हिस तुम्हाला मिळणार.
गुगलवाले जे लोक असतात, गुगलवर सर्च करून येतात, ते लोक प्राईसला जास्ती बरोबर, ते लोक प्राईसवरती पहिल्यांदा फोकस करतात. पण त्यामध्ये सुद्धा आता हल्ली मला तुम्हाला सांगायचं आहे की लोकांचं माइंडसेट चेंज व्हायला लागला आहे. फक्त आपण जर समजून सांगितलं त्यांना की फक्त प्राईस ओरिएंटेड बघू नका, आमचं काम सर्व्हिस ओरिएंटेड आहे, आम्ही सर्व्हिस काय देतो त्याच्यावरती तुम्ही सिलेक्ट करा, तर लोक हल्ली म्हणजे प्राईज, सर्व्हिस, एक्सपिरियन्स, नॉलेज, अजून 5वी गोष्ट कुठली असू शकते? 5वी गोष्ट तुमची अशी आहे की तुम्ही कस्टमरशी कशा पद्धतीनं त्यांना इंटरॅक्ट करताय, त्यांना तुम्ही किती कॉन्फिडन्स देताय आणि त्यांना तुम्ही कॉन्फिडन्स द्यायच्या अगोदर तुमच्यावरती त्यांचा किती कॉन्फिडन्स आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण की हे जे आता रिव्ह्यूबद्दल बोलत होतो आपण, ते कोण ना कोणी रेफर करतं, ते शेअर करतं आणि तीच गोष्ट स्प्रेड होते, म्हणजे वर्ड ऑफ द माउथ सारखं, आणि तिथून बिझनेस चांगला जनरेट होतो. बरोबर सर, तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल भरपूर करता, म्हणजे ड्रीम वर्ल्ड टूल्स मला वाटते इंटरनॅशनल ट्रिप जास्ती अरेंज करता. बरोबर सर, 2020, 21, 22 हा जो काळ होता, अख्खं जग बंद होतं. अख्खं जग बंद असताना आपला देश पण त्यात बंद होता. मग तुमचा बिझनेस सर लोकांना फिरवण्याचाच अल्टिमेटली. तुम्ही लोकांना फिरवलं कसं सर जग बंद असताना? म्हणजे कसं चाललं हे सगळं? 2000 तुम्हाला मी सांगतो, 12 जानेवारी 2020ला मी शेवटची ट्रिप घेऊन गेलो होतो. 12 जानेवारी 2020 थायलंडला होती ती टूर. एका स्कूलचं टूर होती ती, 50 स्कूलची मुलं होती, स्टुडंट्स होते, त्यांना घेऊन गेलो. आणि त्यानंतर लगेचच अजून एक कॉर्पोरेट ग्रुप होता, त्या ग्रुपला बॅक टू बॅक. तर ते 25 जानेवारीला ते दोन्ही टूर संपल्या. 12 जानेवारीला मी गेलो, तो पहिला ग्रुप संपला, मी तिकडेच थांबलो. दुसरा ग्रुप आला, तो 25 जानेवारीला कंप्लीट झाला, त्याच्याबरोबर मी परत आलो. आल्यानंतर मग कोविडचं हळूहळू सुरुवात झाली होती. फेब्रुवारीपासून बातम्या यायला लागल्या होत्या आणि आमच्या पुढच्या टूर मग हळूहळू कॅन्सल व्हायला लागल्या. आणि मग मार्च येता येता लॉकडाऊन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. तिथून पुढं बरोबर 2 वर्ष आमची एकही टूर झाली नाही. त्यानंतर बरोबर 2 वर्षानंतर 12 जानेवारी 2022ला मी 100 लोकांचा ग्रुप घेऊन दुबईला गेलो. म्हणजे मध्ये 2 वर्षाचा जो काळ होता, त्या 2 वर्षात आम्ही एकही टूर केली नाही. डोमेस्टिक टूर काही केल्या जवळच्या, त्यापैकी काश्मीर, केरळ, त्यानंतर लेह लडाख होती मध्ये, त्यानंतर नॉर्थ ईस्ट, सिक्कीम, दार्जिलिंग, गुजरात, राजस्थान ह्या टूर केल्या. त्या पण प्रमाण कमी असायचं, कारण त्यावेळेस RT-PCR टेस्ट करणं, मास्क वापरणं, त्यानंतर बऱ्याच वेळा लॉकडाऊनच्या बातम्या यायच्या TV वरती, जास्त मोठ्या प्रमाणात वातावरण होतं पूर्ण सगळीकडे. म्हणजे मीडियावाले खूप जास्त अननेसेसरी मीडियामध्ये त्या गोष्टी पसरवल्या जातात. अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या, त्यामुळं लोक प्रवास करायचे पण लिमिटेड होतं. त्यामुळे ते 2 वर्षाचा काळ तसा फायनान्शियली अडचणीचा होता. त्यामध्ये आम्ही एक सगळ्यात पहिली महत्त्वाची एक गोष्ट केली की ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं, त्या काळात मला आठवते की बऱ्याचशा कंपन्यांनी त्यांच्या एम्प्लॉईंना सुट्टी दिली होती. अच्छा, म्हणजे सुट्टी दिली होती म्हणजे काय की डायरेक्ट म्हणजे कामावर उद्यापासून पगार त्यांचा बंद होता. आणि मग त्या दरम्यान ते लोक घरी होते. बरोबर. मला वाटतं ड्रीम वर्ल्ड टूर्स ही एकमेव कंपनी असावी किंवा अजून काही कंपन्या असाव्यात, मला माहीत नाही. बरोबर. की आम्ही अजिबात कुठल्याही आमच्या एम्प्लॉईला सुट्टी दिली नाही, कामावरून काढलं नाही. आम्ही सगळ्यांना सॅलरी देत होतो. अच्छा, सॅलरी देत होतो म्हणजे माझा इन्कम नव्हता, आम्ही सॅलरी देत होतो. ते काय काम करायचे? काय नाही काम करायचे, काहीच काम नाही, घरी होते. फक्त आम्हाला त्यांना आमच्या बरोबर मला सस्टेन करायचं, हे दाखवून द्यायचं होतं की बाबा अडचणीच्या काळात सुद्धा आपण सोबत आहे, आम्ही तुम्हाला सोडलं नाहीये. भरपूरशा चांगल्या चांगल्या कंपनीनी पण लोकांना काढलं त्या काळी. ॲक्च्युली तो काळ खरा गरजेचा होता लोकांसाठी. आणि त्या दरम्यान आम्ही काय केलं, त्यावेळेस प्रत्येकजण घरी होता, कोण कुठं बाहेर फिरू शकत नव्हतं, तर त्यावेळेस आम्ही कुठलीही जाहिरात केली नाही. पण आम्ही आमचं मार्केटिंग बंद नाही ठेवलं. टूर बंद होत्या तरी सुद्धा आमचं मार्केटिंग चालू होतं. मार्केटिंग कशा प्रकारचं चालू होतं? इन्फॉर्मेटिव्ह मार्केटिंग चालू होतं. इन्फॉर्मेशन आम्ही शेअर करायचो लोकांना की भारतात अनेक वेगवेगळे राज्य आहेत, त्या राज्यातलं लोकांच्या खाण्याच्या काय सवयी आहेत, त्यांचं तिथली काय संस्कृती आहे, त्यांचं तिथलं वेशभूषा काय आहे, याची आम्ही इन्फॉर्मेशन देत. तिथं काय फिरायला तुम्हाला गोष्टी आहेत. काश्मीरचं फूड काय प्रसिद्ध आहे, काश्मीरमध्ये कोणते कोणते डेस्टिनेशन तुम्ही फिरू शकता, काश्मीरमधलं अगदी त्या राज्याचं लोकसंख्या, त्या राज्याचा एरिया किती आहे, तिथली भाषा कोणती आहे, तिथले सांस्कृतिक त्यांचं काय चालचलन आहे, ह्या सगळ्याचं आम्ही रोज इन्फॉर्मेटिव्ह लोकांना टाकत राहायचो. एक दिवस असा आला की लोक आमच्या मेसेजची वाट बघायची. अच्छा, आज काय नवीन येते. अच्छा, आम्ही लेह लडाखपासून सुरू केलं होतं ते केरळपर्यंत रोज एक
स्टेटची इन्फॉर्मेशन आम्ही द्यायचो. पण त्या इन्फॉर्मेशनचा तुम्हाला फायदा झाला जानेवारी 22 मध्ये, कारण तुम्ही तेवढ्या लोकांची टूर घेऊन गेले. त्या इन्फॉर्मेशनचा फायदा असा झाला की आम्ही तिथं कुठेही जाहिरात नाही केली की तुम्ही आमच्याबरोबर इकडे फिरायला चला. बरोबर. बरं, हे राज्यातलं संपलं की आम्ही इंटरनॅशनल डेस्टिनेशनबद्दल माहिती द्यायला चालू केली. मग त्या जो काळ होता त्या काळात एक गोष्ट घडली की आमच्या लोकांना सुद्धा घरात बसून काही ना काहीतरी सर्च करायची सवय लागली आणि नवीन नवीन माहिती गोळा करायची सवय लागली. त्याचा उपयोग आम्हाला प्लस त्यांचं स्वतःचं नॉलेज वाढवायला झालं. प्लस अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वेबिनार त्यावेळेस चालायचे आमचे, ऑनलाईन चालायचं की त्यामध्ये वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सची आम्हाला इन्फॉर्मेशन मिळायची. इंटरनॅशनल, डोमेस्टिक इतर कंपन्या त्या काम करायचे. तर ते वेबिनार आम्ही अटेंड केले. त्यामध्ये ॲक्च्युली इन्कम सोर्स कुठेही नव्हता, परंतु ही पुढच्या कामाची तयारी होती, फाउंडेशन तयार होत होतं. आणि त्यानंतर ज्यावेळेस टुरिझम ओपन झालं, इंटरनॅशनल ट्रॅव्हल ओपन झालं, तर मला नाही वाटत की त्या दुबईमध्ये ड्रीम वर्ल्ड सोडून दुसरी कुठली कंपनी आहे की पहिल्याच वेळी 100 लोकांना फिरायला घेऊन गेले. क्या बात आहे. म्हणजे तिथं आमच्या 3 बसेस त्या दुबईच्या रस्त्यावरती फिरायच्या आणि तेवढ्या 3च बस होत्या. अरे, बाकी कुठली कंपनीची बस नव्हती, ग्रुप टूर नव्हती. लोकांना आश्चर्य वाटायचं ह्या परिस्थितीत 100 लोक घेऊन येणारी कुठली कंपनी आहे. आणि त्यानंतर जो 2022मधनं जो आमचा बिझनेस परत एकदा व्यवस्थित चालू झाला, जे पाठीमागचं 20 आणि 21मध्ये जे आम्ही खिशातून पैसे भरले होते ते सगळे रिकवर तर झालेच, पण बिझनेस पण फार मोठ्या प्रमाणात पुढं वाढला. आम्हाला जॉईन होणारे लोक वाढले. त्यामधल्या 2 वर्षाच्या काळामध्ये जे लोक आमच्याबरोबर राहिले, ज्यांना आमचं काम करण्याची पद्धत आवडली, त्यामुळे अजून कस्टमर बेस आमचा वाढत गेला आणि त्यानंतर पुढे भरपूर टूर चांगल्या झाल्या. बरोबर. कोणी लोक वगैरे अडकले होते एअरपोर्टवर असं काही? मग असं योगायोगानं आमच्या बाबतीत काही झालं नाही नव्हतं. झालं. त्यामुळं तसा काय कुठला अनुभव मला त्यावेळेस नव्हता आला. पण सर कोविड नंतर असं माझ्या लक्षात आलं, तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल, ते कोविड नंतर ना फिरणाऱ्यांची संख्या खूप वाढली, म्हणजे पर्यटक खूप वाढले. हो. कोविडमध्ये लोकांना असं लक्षात आलं की आयुष्यात काही गोष्टी स्टेबल नाहीत. त्यांना असं क्वारंटाईन दाबून ठेवल्यासारखं होतं आणि ते असे आता मुकाट झाले. 2 वर्ष दाबून ठेवलं तर 2 वर्षांत एकदम ते बाहेर सुटले. त्यामुळे लोकांना आता फिरायचीच होतं, कारण 2 वर्ष घरात बसून होते. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात आली लोकांना की आपल्या जवळचे नातेवाईक, आपल्या घरातले लोक थोड्याशा आजारपणात गेले. किती पैसे असले तुमच्याकडे, किती तुमच्या जवळ डॉक्टर असले आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हतं, किंवा लोक TV वरच्या बातम्या किंवा चुकीच्या बातम्यांमुळे घाबरून जायचे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा होता की लोकांना वाटायला लागलं की आहे तोपर्यंत जगून घ्यायला पाहिजे, आहे आजचा दिवस हा चांगला व्यतीत करायला पाहिजे. त्यामुळे लोकांचं फिरण्याचं प्रमाण वरती काहीच घेऊन जाणार नाही. कोविड नंतर फार वाढलं. बरोबर. कारण की कोविड नंतर ना फिरणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या खूप वाढली आहे. तरुण म्हणजे एक साधारण 35पर्यंत, 35-40, आणि त्याच्यानंतर सिनियर सिटीजन 60च्या नंतरचे पण खूप फिरतात. मधातली फळी जी आहे ना ती फार कमी फिरते. सर, याचं तुम्हाला काही जाणवलं का? म्हणजे काय कारण असू शकतं त्याचं? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण सुरुवातीचा जो 35पर्यंतचा जो एज ग्रुप आहे की नाही, म्हणजे माझं असं अभ्यास त्याच्यावरचा आहे की साधारण 25पर्यंत माणसाचं शिक्षण संपतं आणि कामाला सुरुवात करतो. बरोबर. 25 आणि हल्ली लग्नाचं वय पण वाढत चाललंय. कोण 25-26 लग्न करत नाही, आता हल्ली 30-32-35पर्यंत लग्न करतात. त्यामुळे ते ज्यावेळेस नोकरी, बिझनेस चालू करतात त्यावेळेस त्यांच्याकडे येणारा इन्फ्लो जो असतो पैशाचा तो चांगला असतो. अच्छा. जबाबदाऱ्या त्या मानानं कमी असतात, फ्रीडम असतो, थोडासा फ्रीडम असतो, रिस्ट्रिक्शन्स फार कोणाच्या नसतात. आणि पैसे हातात यायला लागले की लोकांना जरा फिरायला आवडतं. तर त्यामुळे ते लोक फिरतायत. साधारण 35च्या पुढं 40-45पर्यंतची जी मधली पिढी आहे, आता जे एज त्यांचं, मला वाटतं त्यांच्यावर जबाबदाऱ्या पण आहेत. त्यांचं लग्न झालेले असतात, त्यांना मुलं असतात, मुलांचं शिक्षण चालू असतं, घर घेतलेलं असतं, घराचे हप्ते असतात, एखादी गाडी घेतलेली असते. हे सगळं स्टेटस सिम्बॉल आहे त्या सगळ्या गोष्टीत. आणि मग कुठंतरी फिरण्याकडं पैसे खर्च करण्याच्या बाबतीत थोडंसं मला वाटतं हात आकडता घेत असावे. पण आत्ताचं सध्या मी बघतोय आमच्याबरोबर बरेच असे पर्यटक आहेत की जे त्यांच्या मुलांना घेऊन फिरतात. आणि ती सगळी मुलांचं एज साधारण 8-10 वर्ष, 15 वर्षाच्या आतली मुलं आहेत. त्यामुळे अगदीच असं नाही की ते फिरत नाहीत, पूर्वीपेक्षा ते प्रमाण वाढले. परंतु हे दोन्ही एज ग्रुप कम्पेअर केलं तर त्यांचं थोडंसं प्रमाण फिरण्याचं कमी आहे. कदाचित इतर जबाबदाऱ्या जास्त असाव्यात, किंवा अजून आपण ह्या पहिल्या जबाबदारीतनं मुक्त होऊ आणि मग फिरण्याकडे लक्ष देऊ, असं कदाचित त्यांचं म्हणणं असेल. पण काय माहिती ह्या जबाबदारीतनं मुक्त होतोय का अजून पुढे नवीन एखादी जबाबदारी पडतीये.
पण थोडंसं तो प्रकार असावा. आणि 60च्या पुढे लोक जनरली रिटायर झालेले असतात, रिटायरमेंटचे पैसे आलेले असतात, पेन्शन येत असती, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात, त्यांच्या मुलांची लग्न झालेले असते, ते आपापल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे ह्यांना हल्ली फिरायचं असतं, वेळ असतो. त्यांनी एक पूर्वीपासून स्वप्न बघितलेलं असतं की रिटायरमेंट नंतर मी फिरू, आणि योगायोगानं त्यांची तब्येत चांगली असते, पैसे चांगल्या प्रकारे आलेले असतात, त्यामुळे ते लोक फिरतात. त्यामुळे सिनियर सिटीजन हल्ली आमच्याबरोबर फिरायला खूप उत्सुक असतात. आणि सिनियर सिटीजन जनरली ग्रुपमध्ये जास्त ट्रॅव्हल करतात. अच्छा. कुठला टूर प्रेफर करतात ते, नॅशनल इंटरनॅशनल? दोन्ही टूर प्रेफर करतात ते. म्हणजे इंटरनॅशनल किंवा नॅशनल असं काही त्यांचं हे नसतं, परंतु जिथं ते गेलेले नाहीत त्या ठिकाणी जायला ते उत्सुक असतात. आणि सिनियर सिटीजन ज्यांची त्या अर्थात त्यांची तब्येत कशी आहे या सगळ्या गोष्टीचं ते भान ठेवून कॅल्क्युलेशन. सिनियर सिटीजनला थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मॅनेज करावं लागत असेल ना? सिनियर सिटीजनला आम्हाला काय होतं की फार धावपळीची टूर ठेवून चालत नाही. बरोबर. त्यांच्या स्पीडनुसार आम्हाला मॅच करावं लागतं, किंवा त्यांच्या आवडीनिवडी जपाव्या लागतात, किंवा त्यांच्या जेवणाचे खाण्यापिण्याचे टायमिंग आम्हाला थोडेसे पाळावे लागतात. काय होतं की आज हल्ली डायबिटीस, ब्लड प्रेशर अशासारखे आजार नॉर्मल आहेत. बरोबर. त्यामुळं त्यांना वेळेत जेवण पाहिजे, चांगलं जेवण मिळायला पाहिजे. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यानुसार फॉलो करतो. किंवा जर ते शक्य होणार नसेल एखाद्या डेस्टिनेशनला, तर आम्ही त्यांना ऑलरेडी सूचना देतो की तुम्ही या ठिकाणी ह्या डेस्टिनेशनला आपल्याला अडचण येऊ शकते, तर तुम्ही तुमच्याबरोबर काही गोष्टी कॅरी करा. अच्छा. ह्या गोष्टीची आम्ही त्यांना आधी कल्पना देत असतो. त्यामुळं सिनियर सिटीजन्सचे पण फार ग्रुप आहेत जे आमच्याबरोबर रेग्युलर ट्रॅव्हल करतात. ओके सर, पण हे सगळं मॅनेज करताना याच्यात एक महत्त्वाचा व्यक्ती कोण असतो? म्हणजे जसं टूर मॅनेज करायसाठी म्हणा, किंवा अजून फिरवायसाठी म्हणा, किंवा कन्सल्टेशनसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी एक सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती कोण असतो याच्यात? 2 टूरचे प्रकार आहेत. एक आहे ग्रुप टूर आणि दुसरे आहे इंडिव्हिज्युअल टूर, कस्टमाइज टूर. कस्टमाइज टूरमध्ये तुम्हाला इथं जो व्यक्ती ऑफिसमध्ये भेटतो तो त्यामध्ये महत्त्वाचा व्यक्ती असतो. आणि ग्रुप टूरमध्ये जो व्यक्ती असतो तो टूर मॅनेजर असतो. त्यामुळं ड्रीम वर्ल्ड टूर्समध्ये टूर मॅनेजर ह्या पोस्टची व्यक्तीची फार जास्त आम्ही काळजी घेतलेली असते. म्हणजे टूर मॅनेजर हा व्यक्ती 100% चांगलाच असला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की ड्रीम वर्ल्ड टूर्समध्ये टूर मॅनेजर ही पोस्ट सगळ्यात मोठी आहे इतर कुठल्याही पोस्टपेक्षा. कारण टूर मॅनेजर हाच व्यक्ती पुढचे 8-10 दिवस त्या लोकांच्या बरोबर असतो आणि तोच ड्रीम वर्ल्ड टूर्सला रिप्रेझेंट करत असतो. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं नॉलेज, त्याचं लोकांना समजून घ्यायची कला, लोकांचे एंटरटेन त्यांना करण्याची कला, किंवा सगळ्या लोकांना एकत्र मिक्स करण्याची कला ही त्याच्याकडे असायला पाहिजे. आणि ती व्यक्ती ही पुढचा तो आलेला कस्टमर परत रिपीट येईल की नाही हे रिप्रेझेंट करत असते. त्यामुळे टूर मॅनेजर ही फार महत्त्वाची जबाबदारी. टूर मॅनेजर हा एक महत्त्वाचा माणूस आहे, सगळ्याचा माणूस आहे ऑन टूर. कारण अगोदर ऑफिसमध्ये बसून तुम्ही किती कमिटमेंट केल्यात कस्टमरला, त्या सगळ्या कमिटमेंट तिथं फुलफिल व्हायला पाहिजेत ऑन टूर. तर माझं पहिले बोलणं होतं टूर मॅनेजरसोबत, बऱ्याच वेळा होतं, बऱ्याच वेळा होत पण नाही. अच्छा. हां, पण टूर मॅनेजरचं जनरली टूर मॅनेजर त्या टूर्सची जी प्री डिपार्चर मिटिंग असते जनरली तो टूर मॅनेजर घेत असतो. त्यामुळे तेवढं ऑनलाईन वगैरे बोलणं होतं, पण ते बोलणं व्हायची आवश्यकता नाही. पहिल्या 24 तासात कळून येतं की टूर मॅनेजर आपला कसा आहे, किती हेल्पफुल आहे. आणि आमच्याकडे 100% टूर मॅनेजर हा हेल्पफुलच असतो. कधी कधी आम्हाला नाही, एखाद दुसरा आम्हाला पण एक्सपिरियन्स खराब आला नाही असं नाही, तर त्यावेळेस आम्ही त्या टूर मॅनेजरला परत आमच्या टूरमध्ये कधीच कंटिन्यू केलं नाही. अच्छा. म्हणजे टूर मॅनेजर आमच्याकडे आला आणि त्यांनी एक टूर चांगली केली तर तो आमच्याकडे फिक्स झाला असं कधी होत नाही. त्याची प्रत्येक टूर चांगलीच व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक टूर नंतर त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. प्रत्येक टूर नंतर कस्टमरशी आम्ही बोलतो, टूर मॅनेजरबद्दलचे मतं आम्ही जाणून घेतो. प्रत्येक टूरला जाताना टूर मॅनेजरशी मी स्वतः बोलतो, त्याला मी सूचना देतो, त्याचं ऐकतो, त्याचं काय म्हणणं आहे त्याच्या सूचना आम्ही ऐकतो आणि त्यानुसार कामामध्ये फरक करतो किंवा ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी करतो. पण हे सगळं करत असताना कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे आम्ही 100% बघतो. आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन कधी आहे की ज्यावेळेस कस्टमरच्या रिक्वायरमेंट फुलफिल होतात त्यावेळेस तो सॅटिस्फाईड होतो. बरं सर, तुम्ही कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हटलं म्हणून विचारतो की मला सांगा, आता सपोज माझं बजेट जर 50,000 रुपये असेल, तर 50,000च्या बजेटमध्ये असं कुठलं बेस्ट लोकेशन आहे जिथे गर्दीसुद्धा कमी असेल आहे आणि निसर्गसुद्धा एकदम भारी असेल आहे, असं कुठलं लोकेशन आहे? नॅशनल इंटरनॅशनल कोणतंही चालेल. अगदीच 2 महिन्यापर्यंत म्हटलं असता तर मी तुम्हाला बरेच डेस्टिनेशन सुचवू शकलो असतो. अच्छा. आता काय झालं, ह्या आपण आज चर्चा करत असताना स्टार्ट ऑफ समर आहे, चर्चा आज आपण करतोय आणि आज वातावरण सगळं बाहेर युद्धाचं आहे. बरोबर. ह्या सगळ्या याच्यात वातावरण युद्धाचं आहे बाहेर, विमानाचे तिकीट वाढलेत, त्यानंतर डॉलरचं
किंमत वाढली आहे. बरोबर. त्यानंतर ज्या ग्राउंडवरच्या गोष्टी आहेत त्याच्या किमती वाढल्यात, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली आहे. बरोबर. गॅसच्या किमती वाढल्यात. या सगळ्याचा परिणाम कुठं ना कुठं तरी पूर्ण टूर कॉस्टवरती होत असतो. पूर्ण टूर कॉस्टवरती ज्यावेळेस परिणाम होतो त्यावेळेस नो डाऊट त्याची टूर कॉस्ट वाढते. परंतु तुम्हाला मी हा विचार न करता इन जनरल सांगतो, इंटरनॅशनल्स जर तुम्ही ह्या बजेटमध्ये टूर करायचे असेल तर तुम्हाला फार चांगलं डेस्टिनेशन आहे, फॅमिली डेस्टिनेशन. थायलंड तुम्ही करू शकता, श्रीलंका तुम्ही करू शकता, नेपाळ, भूतान ह्यासारखे डेस्टिनेशन तुम्ही इंटरनॅशनल असले तर ह्या बजेटमध्ये करू शकता. आणि भारतातले डेस्टिनेशन तर 50,000च्या बजेटमध्ये खूपच आहेत. बरोबर. केरळ आहे, काश्मीर आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे. त्यानंतर तुम्ही अगदीच साऊथ ईस्टमध्ये म्हटला तर उटी, मैसूर, बरोबर, कोडायकॅनाल, त्यानंतर तुमचं थोडंसं थंड हवेचं ठिकाण, प्लस पुढं गेलात तुम्ही मदुराई, रामेश्वरम, इथपर्यंतच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या बजेटमध्ये बरेच. पण रामेश्वरम, मदुराई किंवा हे आता समरमध्ये आहेत? नाही, समरमध्ये जायचं नाही आहे, पण मी इन जनरल 50मध्ये काय कव्हर करू शकतो त्या सीझन सांगा. बरोबर. आता सध्या नॉर्थ इंडियातल्या टूर तुम्ही करू शकता. म्हणजे काश्मीरची टूर तुमच्या 50,000मध्ये होती अजूनही. अच्छा. हां, त्यानंतर लेह लडाखची टूर आहे. लेह लडाखला फ्लाईट तिकीट जास्त असतं डायरेक्ट तुम्ही लेहची फ्लाईट घेतली तर. पण व्हाया श्रीनगर गेला तर तुम्ही ते बजेटमध्ये बसू शकता. श्रीनगर टू लेह तो रस्ता पण चांगला आहे, तो पण एक निसर्गाचा अनुभव घेत तुम्ही जाऊ शकता. जसे किती प्रकारचे टुरिझम आहेत, म्हणजे जसं ॲग्रो झाला किंवा एज्युकेशन झाला, अजून जे वेगवेगळे टुरिझम आहे? टुरिझमचे अनेक प्रकार आहेत. तसं हेल्थ टुरिझम आहे, एज्युकेशनल आहे, त्यानंतर लेजर टुरिझम आहे. तर काय होतं की हेल्थ टुरिझम म्हणजे तुम्हाला एखाद्या डेस्टिनेशनला फिरायला पण जाता आणि तुमचे हेल्थचे काही इश्यू असतील आणि त्या ठिकाणी ते तुमचं स्वस्तात होत असेल तर अशा प्रकारे बघितलं तर उदाहरणार्थ भारतामध्ये बरेचसे हार्टच्या रिलेटेड पेशंट्स येत असतात. भारतामध्ये हार्टचे ऑपरेशन्स स्वस्त होतात. किंवा युरोपियन कंट्रीमधले बरेच लोक आहेत त्यांच्या टीथच्या ट्रीटमेंट करायला, डेंटल ट्रीटमेंट करायला भारतामध्ये किंवा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये येत असतात. तर ते हेल्थ टुरिझम प्लस त्यांचं फिरणं, त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये लेजर, पण मेजरली ड्रीम वर्ल्ड टूर्स लेजर टुरिझममध्ये काम करतं. आमच्या जास्त फोकस लेजर टुरिझममध्ये आहे. अच्छा. तुम्हाला म्हणजे स्पेशली लोक येतात की मला हेच टुरिझम पाहिजे, की तुम्ही रिकमेंड करता काउन्सिलिंग? दोन्ही गोष्टी असतात की लोक त्यांची रिक्वायरमेंट सांगतात, त्या सीझनमध्ये ती डेस्टिनेशन योग्य असेल तर आम्ही त्यांना सुचवतो. पण त्यांना त्या सीझनमध्येच जायचं आहे, परंतु मग सीझन वाईज डेस्टिनेशन कोणतं चांगलं असायला पाहिजे ते आम्ही त्यांना सुचवतो. आणि मग त्याप्रमाणे त्यांचे कधी कधी डेस्टिनेशन चेंज करतो किंवा त्यांच्या डेट्स चेंज करून देतो. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही त्यांची डेटची फ्लेक्सिबिलिटी बघतो, त्यानुसार मग आम्ही त्यांना डेस्टिनेशन सुचवतो त्या बजेटमध्ये आणि त्यांची आवड लक्षात घेऊन. बरं. त्यांना काय आवड आहे, निसर्गाची आवड आहे, त्यांना ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, काय ॲडव्हेंचर गोष्टी करायच्या आहेत, की त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर वाईज काही हायफाय मॉडर्न काय बघायचं आहे, या सगळ्या गोष्टी त्यांची रिक्वायरमेंट ऐकून आम्ही त्यांना सजेशन देत असतो. मग बऱ्याच वेळा ग्रुप टूरमध्ये आम्ही त्यांना यायचा आग्रह करतो. ग्रुप टूर्सच्या डेट्स त्यांना मॅच होत नसतील किंवा त्या डेस्टिनेशन्स त्यांच्या रिक्वायरमेंटमध्ये कव्हर होत नसतील तर त्याच प्रकारचे आम्ही इंडिव्हिज्युअल टूर आम्ही त्यांना करून देतो. बरं सर, पण मला सांगा, आता तुमच्याकडे लोक असे घेऊन येत असतील ना की आम्ही फेसबुकवर ॲड बघितली, आम्ही गुगलवर ॲड बघितली. म्हणजे आता मी भरपूर ट्रॅव्हल करतो म्हणून सांगतो आहे मी की मी त्या दिवशी फेसबुक स्क्रॉल करत होतो, मला 5,000 रुपयात काश्मीर, 30,000 रुपयात दुबई किंवा ह्या अशा टूर सांगतात. तर म्हणजे हे तर ऑफकोर्स हे फसवणारेच लोक असतील ना. कारण की मगाशी जसं तुम्ही बोललात की हॉटेल कुठं असू शकतं तुम्हाला माहीत नाही, आजूबाजूला कशा पद्धतीचा एरिया आहे माहीत नाही. सो मग याच्यापासून कॉमन मॅननी कसं सावध राहायचं आहे? प्रत्येक वेळी फसलच असं नाही. बरोबर. मी तुम्हाला मागाशी अजून एक शब्द वापरला, तुम्ही जेवढे पैसे देणार तेवढीच सर्व्हिस तुम्हाला मिळणार. अच्छा. 5,000 रुपयामध्ये तुम्हाला काय मिळते हे तुम्हाला इन डिटेल बघावं लागेल. 5,000 रुपये तर फ्लाईटचं फेअर सुद्धा नाही होत सर काश्मीरचं. हो तेच, म्हणजे 5,000 रुपये ते काय देत आहेत. 5,000 रुपयात काश्मीर टूर आणि आमच्या त्याचबरोबर त्याच्याच खाली जर आमची जाहिरात असेल 55,000 रुपयात काश्मीर टूर, तर नक्की तुम्ही कन्फ्यूज होणार 5,000 काय आणि 55,000 रुपयामध्ये काय. 55,000 रुपयाच्या ऐवजी कोणी 50 म्हटलं तर समजू शकतो 5,000चा थोडाफार फरक असेल, किंवा 55च्या ऐवजी 60 कोणी म्हटलं तर ते समजू शकतो. पण 5 आणि 55 हे कुठंच कम्पॅरिझन होऊ शकत नाही. त्यामुळे हल्ली व्यवस्थित डोळे उघडून ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची गरज आहे. त्या 5मध्ये काय मिळते का 5मध्ये फक्त 5,000 देऊन फसवणूक करून घेतोय हे पण बघणं त्यामध्ये महत्त्वाचं आहे. 5,000 रुपयात काश्मीर किंवा 30,000 दुबई असं काय होत नसतं. ज्या गोष्टीला जेवढे पैसे द्यायचे तेवढे द्यावेच लागतात आणि तेवढे पैसे दिले तरच तुमची टूर आनंददायी होईल. अदरवाईज तुम्ही
टूरच्या नावाखाली मनस्ताप विकत घेऊन परत याल. बरोबर म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी इन्क्लूड नसतात. 30,000 रुपयाच्या दुबईमध्ये कदाचित विजा कॉस्ट इन्क्लूड नसावी. बरोबर. हां, विमान तिकीट तर हिडन कॉस्ट भरपूर असू hidden शकतात. cost बरोबर. विमान तिकीट 100% इन्क्लूड नसेल. बरोबर. किंवा हॉटेल तुम्ही म्हटला तसं हॉटेल कुठेतरी मेन सिटी सेंटर पासून लांब कुठेतरी असेल, तुम्हाला त्या अट्रॅक्शन्स पशी जायला यायला ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट एवढी जाईल की तुमचे त्यातच बरेचसे पैसे आणि वेळ तुमचा तिथं निघून जाईल. बरोबर. किंवा असे साईट सीइंग असतात की जे फ्री मधले साईट सीइंग असतात की ज्याला एंट्री तिकीटच नाहीये, असे साईट सीइंग इन्क्लूड केलेले असतात. त्या साईट सीइंगला तसा काय अर्थ नाही ना. बरोबर. मग तुमच्या त्यामध्ये साईट सीइंग कोणते? आता दुबईच्या टूरमध्ये बरेचसे साईट सीइंग असे आहेत की ज्याचे फार कॉस्टली आहेत. म्हणजे म्युझियम ऑफ द फ्युचर नावाचं एक साईट सीइंग आहे, त्याचं 4,200 रुपये तिकीट आहे. अच्छा. आणि लोकांच्या सिटी टूरमध्ये मी बऱ्याच कंपन्यांच्या बघितलं की म्युझियम ऑफ द फ्युचर फोटो स्टॉप इन्क्लूड केला असतो. फोटो स्टॉप म्हणजे काय की त्या इमारतीच्या बाहेर जाऊन तुमचा फोटो काढायचा हो. आणि मग ते म्हणायचं म्युझियम ऑफ द. मग लोकांना म्युझियम ऑफ द फ्युचर हा शब्द तिकडे वाचतात, अरे त्यांच्या आयटनरीमध्ये पण म्युझियम ऑफ द फ्युचर आहे, कन्फ्युजन क्रिएट करतात. म्युझियम ऑफ द फ्युचर आहे. पण तुम्ही हे वाचलं का? म्युझियम ऑफ द फ्युचर फोटो स्टॉप लिहिले. अच्छा. आम्ही काय लिहिले की म्युझियम ऑफ द फ्युचर एंट्री. बरोबर. एंट्री तिकीट 4, मग तिथं 4,200 रुपयाचा फरक पडू शकतो कॉस्टमध्ये. बरोबर. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच साईट सीइंग आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगतो की दाव क्रूज, दुबईचं नाव घेतलं म्हणून मी दुबईवरती आलो. दाव क्रूज कुठं आहे तुमची? मरीनामध्ये आहे की क्रिकमध्ये आहे? बरोबर. त्यामध्ये कॉस्टमध्ये फरक पडू शकतो. पण दाव क्रूज हा असा प्रकार आहे की संध्याकाळच्या त्या मरीना किंवा क्रिक एरियामध्ये संध्याकाळी डिनर क्रूज असते, लाकडी क्रूजेस असतात त्या, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना 200-250 लोक एका क्रूजमध्ये असतात आणि संध्याकाळचं जेवण त्यामध्ये ठेवलेलं असतं आणि ती क्रूज त्या खाडीत फिरत असते समुद्रामध्ये आणि रात्रीचं जेवण आपण त्यामध्ये जेवतो. तर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की ही फार कॉमन गोष्ट आहे, गेली अनेक वर्ष झालं हेच चाललंय, त्यामध्ये कुठलाही चेंज नाही. तिथल्या जेवणाची क्वालिटी ॲक्च्युली तेवढी काही चांगली नाही आणि आम्हाला माहिती आहे. जेवणाचे हाल होतात सर. मगाशी जसं तुम्ही बोललात ना, त्यावरून मला एकदम आठवलं की म्हणजे मी सुद्धा आता साऊथमध्ये गेलो होतो ना, बिंग अ महाराष्ट्रीयन मी व्हेज फूड शोधत होतो, पण तिथे मला व्हेज फूड नव्हता भेटला. सो इंटरनॅशनल ट्रिपमध्ये सर जेवण हा खूप मोठा कन्स्टंट असू शकतो. हो, असू शकतो. मग त्यांना व्हेज फूड अवेलेबल होतं इझिली? हो, आता आम्ही जेवढे डेस्टिनेशन करतो त्या सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी आम्ही इंडियन, व्हेजिटेरियन आणि त्यात परत महाराष्ट्रीयन ह्या सगळ्या गोष्टी तिथं आम्ही अवेलेबल करतो. म्हणजे असे अनेक आमचे कॉन्टॅक्ट्स आहेत की जिथं फार चांगल्या क्वालिटीचं व्हेजिटेरियन फूड किंवा अगदी महाराष्ट्रीयन फूड म्हणजे भाकरी, पिठलं, वडापाव अशा गोष्टी आम्ही तिथं त्यांना लोकांना प्रोव्हाइड करतो आणि फार चांगल्या क्वालिटीचं. अच्छा. असं नाही की त्यांना आपलं व्हेज फूड देतो म्हणून काहीतरी खायला घातले, की फार चांगल्या क्वालिटीचे व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्स आहेत, ते माहिती असायला पाहिजेत. आणि मग नॉलेज म्हणजे हेच आहे की तुम्हाला त्या डेस्टिनेशनचं किती नॉलेज आहे, तुम्हाला रेस्टॉरंट्स किती चांगले माहिती आहेत. आणि मग आम्ही आमच्या टूरमध्ये रोज आम्ही रेस्टॉरंट चेंज करतो. बरोबर. रिपीट रेस्टॉरंट करतो आम्ही. प्रत्येक वेळी आमचं नवीन रेस्टॉरंट, नवीन मेन्यू. दुबईसारख्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्रीयन, राजस्थानी, गुजराती, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन सगळ्या प्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही लोकांना रोज घेऊन जात असतो. अच्छा. आणि बरेच व्हरायटी ऑफ फूड आम्ही त्यांना तिथे. काय की तुमचं जेवण चांगलं असेल तर लोक खुश असतात. साईट सीइंग तुमचे सगळे एकसारखेच दाखवतात. साईट सीइंग, बुर्ज खलिफा मी किंवा दुसरं कोणी बदलू शकत नाही. बुर्ज खलिफा हा बुर्ज खलिफाच आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना सर्व्हिस म्हणजे काय, तर तुमची ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था किती चांगली आहे, तुमचे गाईड्स तिथले किती नॉलेजेबल आहेत, तुम्ही जेवण ज्या ठिकाणी देत आहे ते जेवणाचे रेस्टॉरंट्स किती चांगले, हायजेनिक, व्हरायटी, क्वालिटी आहे, ह्याच्यावरती फार महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्हाला $6-7 पण एक जेवणाचं ताट मिळतं आणि $12 पण एक मिळतं. आम्ही आमच्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर असं इन्क्लूड केलेलं असतं. इतरांनी तेच केलेलं असतं. पण ब्रेकफास्ट, लंच, डिनर, लंच कुठल्या रेस्टॉरंटला लंच, काय मेन्यू आहे हे कोणी स्पेसिफाय केलेलं नसतं. हे ज्याची त्याची स्वतःची आतली इच्छाशक्ती आहे की मला माझ्या कस्टमरला किती सॅटिस्फाईड ठेवायचं, किती आनंदी ठेवायचं, किती चांगल्या प्रकारचं जेवण द्यायचं. आम्ही कुठेही $12 खालचं आमचं जेवण नसतं. हे हॉटेलचे पण झोल असतात का सर रेटिंगचे? हो, तसं असतं की तुम्ही गुगलवरती बघितलं आणि तुम्हाला रेटिंग कमी जास्त दिसू शकतं. आणि मग त्याच्यानुसार तुम्ही जर ते रेटिंग बघून हॉटेल सिलेक्ट केलं तर बऱ्याच वेळा पश्चाताप व्हायचे चान्सेस आहेत. होईलच असं नाही, पण तसे चान्स असतात. आम्ही आमच्या बाबतीत असं करतो की आम्ही स्वतः ते हॉटेल्स टेस्ट केलेले असतात. आम्ही बरेच वेळा ते हॉटेल्स वापरलेले असतात. आमचा पर्सनली त्या हॉटेलवरचा अनुभव असतो, त्यानुसार मग आम्ही आमच्या हॉटेल सिलेक्ट करतो. त्यामुळं आमच्या हॉटेल्समध्ये, आम्ही सिलेक्ट केलेल्या हॉटेलमध्ये अडचणी यायची शक्यता फार कमी असते. एखादी दुसरी अडचण आली तरी आमचा होल्ड तिथं असल्यामुळे आम्ही ते फार इझिली आणि लवकर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. सर एक थोडासा परत वेगळा प्रश्न की मला असं वाटतं की भरपूर लोकांना ट्रॅव्हलिंगचा एक्सपिरियन्स नसतो, पण एखादा व्यक्ती पहिल्यांदा जातो, त्याला वेगवेगळे चॅलेंजेस येतात. सो
दादागिरी हा प्रकार सर खूप आहे टुरिझममध्ये. बाहेर गेल्यानंतर काही लोक असतात जे त्यांच्या भाषेशिवाय भाषा बोलत नाही आणि मला जर त्यांची भाषा जर येत नसेल तर तो माझ्यासाठी कन्व्हिनियन्स नाही आहे. सो काय म्हणजे ही खरंच दादागिरी ज्यावेळेस तुम्ही इंडिव्हिज्युअल टूर करता त्यावेळेस अशासारख्या अडचणी कदाचित फेस करायला लागत असतील. आणि टुरिझमच्या ठिकाणी अशा प्रकारचे गोष्ट मला वाटते फक्त भारतामध्येच होतात. कारण आपण अजून तेवढ्या ओपनली टुरिझमकडे लक्ष दिलेलं नाही आहे. त्यामुळे इंडियातल्या टुरिझम डेस्टिनेशनमध्ये टॅक्सीवाले, हॉटेल्स किंवा तिथले लोकल काही सप्लायर ह्या अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतात. इंटरनॅशनलला ह्या गोष्टी कम्पॅरेटिव्हली कमी होतात. परंतु असं आहे की तुम्ही कोणाबरोबर जात आहे की डायरेक्टला जात आहे की तुम्ही अशा व्यक्तीबरोबर अशा कंपनीबरोबर जात आहे की तिथं त्यांचा होल्ड चांगला आहे, तर ह्या असल्या अडचणी तुम्हाला नाही येऊ शकत. आता काश्मीरसारख्या ठिकाणी फार अडचणी आहेत, पण आमचे ग्रुप फार चांगले व्यवस्थित चालवतात. आत्तासुद्धा आमचे काश्मीरमध्ये ग्रुप आहेत, पण तिथल्या लोकल लोकांशी आमचा कनेक्ट किंवा आमच्या अनेक वर्ष तिथं आम्ही काम करत असल्यामुळे तिथं आमची ओळख निर्माण झालेली असलेली ओळख किंवा तिथल्या लोकांशी आमचे असलेले संबंध, ह्याच्यामुळे ह्या असल्या सगळ्या अडचणी आम्हाला फेस करायला लागत नाहीत. पर्यायानं अशी कुठली अडचणी एखादी निर्माण झाली तरी आम्ही ती आमच्या एंडला सॉल्व्ह करतो. आम्ही ते कस्टमरपर्यंत ते पोहोचू देत नाही. पोहोचू पण देत नाही. म्हणजे कस्टमरला कुठल्याही आमच्याबरोबर गेल्यानंतर 99.9% कस्टमरला आमच्या कधी ह्या असल्या अडचणीचा त्रास होत नाही. त्यामुळे ते फक्त त्यांची टूर एन्जॉय करण्यावरती त्यांचं, कारण त्यांचा अल्टिमेट एंड आहे आम्ही तुम्हाला पैसे दिले तर आम्हाला आमची टूर एन्जॉय करायची. अच्छा. आणि तो त्यांचा एम आम्ही कधी कमी होऊ देत नाही किंवा पुसू देत नाही. त्यांची टूर ही एन्जॉय. मग परत ते 4.9 वरती येतो. त्या सगळ्या गोष्टी म्हणून 4.9 मध्ये किती लोकांना सर तुम्ही आतापर्यंत फिरवलं असेल? 15,000 पेक्षा जास्त पर्यटक आहेत जे आमचे कस्टमर आहेत की ज्यांनी आमच्याबरोबर फार सॅटिस्फॅक्टरी टूर केली. कित्येक कस्टमर असतात की ज्यांनी माझ्याबरोबर एक टूर केली, पण आणि समजा ती सुद्धा अगदी 12-15 वर्षापूर्वी टूर केली असेल, तो व्यक्ती सुद्धा आज माझ्या कनेक्टमध्ये. म्हणजे टूर एकदा केली आणि परत कदाचित त्यांना आमच्याबरोबर नाही करायला जमलं किंवा काही आमचा अजून योगायोग नाही आला तरी पण त्या लोकांशी संबंध मात्र आमचे कनेक्ट फार चांगले आहेत. महाराष्ट्रातलेच होते जास्ती की बाहेरचे पण असतात. महाराष्ट्रातला मॅक्सिमम आमच्याकडे कस्टमर बेस आहे, पण बाहेरचे कस्टमर आमच्याबरोबर येतात. म्हणजे रेफरन्सचे बाहेरचे कस्टमर मुळात आलेले आहेत, ते रेफरन्सनीच आलेले आहेत की महाराष्ट्रातला त्यांचा कोणीतरी रिलेटिव्ह, मित्रमैत्रीण कोणीतरी जाऊन आलेत आणि त्यांनी रेफर केले आणि मग ते आमच्याबरोबर आलेत. बऱ्याच वेळा भाषेची अडचण आलेली आहे. सुरुवातीचे 1-2 दिवस पहिल्यांदा त्यांनाही थोडंसं, आमच्या पूर्ण मराठी लोकांची बस असते आणि त्या 4च लोक कर्नाटकचे आहेत, तर त्यांना थोडंसं इनकन्व्हिनियंट वाटायचं. पण पुढं जसे दिवस गेले तसे ते लोक इतके आमच्यात मिक्स होऊन गेले की त्यांनी परत रिपीटेडली आमच्याबरोबर टूर केला. म्हणजे बऱ्याच बेंगलोरमधल्या अशा फॅमिली आहेत की बेंगलोरमध्ये टुरिझम कंपनी असून सुद्धा त्यांनी पुण्यातली ड्रीम वर्ल्ड टूर्सच निवडतात त्यांची इंटरनॅशनल टूर करायची असेल. अच्छा, तर असे कस्टमर आहेत? हो, असे खूप कस्टमर आहेत. चांगलं आहे सर. सर एक लास्ट प्रश्न की आता बघा तुम्हाला भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या इंडस्ट्रीमध्ये. तुम्ही भरपूर लोकांना, तुम्ही 15,000पेक्षा जास्ती लोकांना तुम्ही पुढे नेलं आहे, म्हणजे फिरवलं आहे. सो आत्ता पुढच्या इथपासून 2026 पासून पुढचे 5 ते 10 वर्षामध्ये तुम्हाला ड्रीम वर्ल्ड टूरला कुठे न्यायचं आहे आणि तुमचं नेमकं विजन काय सर याला घेऊन? जग पाहण्याचं स्वप्न तुमचं, ते पूर्ण करण्याचं ध्येय आमचं. हे विजन तर आमचं पहिल्यापासूनच आहे. बरोबर. आणि ते विजन तसंच आहे. हे करत असताना ॲज अ बिझनेस आणि पर्सनल सॅटिस्फॅक्शन ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ॲज अ बिझनेस आम्हाला अजून बऱ्याच टप्पा गाठायचा आहे, अजून बऱ्याच ठिकाणी आम्हाला पोचायचं आहे. आम्ही जिथपर्यंत पोचलो आहे तिथून अनेक पुढच्या टप्प्यावर पोचायला अजून आमच्याकडं वेळ आहे. आम्ही त्याच्यावरती काम करतो आहे आणि आम्ही नवीन ब्रँचेस आता पुढच्या 1-2 वर्षात अजून, जिथं आमच्या 4 ब्रँचेस आहेत त्या 4च्या 6, 6च्या 8 ह्या प्रयत्न आम्ही चालू आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षात 10 ब्रँचेसपर्यंत पोचायचं कमर्शियली हे आमचं टार्गेट आहे. ओके. आणि पर्सनली म्हणाल तर सॅटिस्फॅक्शन हे आत्ताही आम्ही सॅटिस्फाईड आहे. काम वाढलं तरी आम्हाला सॅटिस्फाईडच राहायचं आहे. म्हणजे सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय की आपण जे काम करतोय त्याच्यातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. पैसे नो डाऊट, काही काम केलं तर पैसे येतातच, पण पैशाबरोबर समाधान येतं आहे का, हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी स्वतः, आमची टीम ह्या एकाच गोष्टीवरती फोकस करत असतो की काम केल्यानंतर संध्याकाळी तुम्ही सॅटिस्फाईड आहे का, संध्याकाळी तुम्हाला शांत झोप लागते का. बरोबर. हे सगळ्यात फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सर आता तुम्हाला ही टुरिझम इंडस्ट्री कशी बदलताना दिसते, आता काय दिसतं त्याच्यात बदल होणार आहे? टुरिझम इंडस्ट्रीमध्ये पूर्वी असं होतं की लिमिटेड लोक होते यामध्ये. बरोबर. त्यामुळं तुम्ही तुमच्या ओळखीच्या माणसाकडे जायचा, तो जे पॅकेज देईल ते तुम्ही करायचा आणि ते फिरून यायचा. तुम्हाला नवीन एखादी गोष्ट त्यामध्ये जर ॲड करायची असेल तर तिथं गेल्यावर कळायचं आणि मग तुम्ही त्यात चेंजेस करू शकत नव्हता. आज काय की नॉलेज
लगेच मिळतं. बरेच यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अनेक गोष्टी दिसतात. त्यानंतर तुम्हाला गुगलवरती सगळ्या गोष्टी सर्च होताना दिसतात. तर आज हल्ली काय झालं की कस्टमर त्याची स्वतःची चॉईस घेऊन आला की मला हे पाहिजे आहे, तुम्ही हे करून द्या. हा एक बदल आत्ता झाला आहे. त्यामुळं रेग्युलर एकाच पद्धतीतले ते पॅकेजेस न राहता आता कस्टमर ओरिएंटेड पॅकेजेस तयार व्हायला लागलेत. त्याचाच एक परिणाम म्हणून आम्ही ग्रुप टूर्स तर आम्ही फार चांगल्या करतो, पण त्याचबरोबर आम्ही इंडिव्हिज्युअल टूरवरती पण हल्ली आम्ही फार फोकस केलं आहे. कस्टमाइज टूर पण आमच्या फार चांगल्या आणि महत्त्वाचं कस्टमाइज टूरवरती आम्ही ज्यावेळेस फोकस केलं आणि आम्ही पूर्ण एक डेडिकेटेड टीम कस्टमर्स इंडिव्हिज्युअल कस्टमर्ससाठी आम्ही वेगळी टीम अपॉइंट केली, तेव्हापासून आमचं कस्टमाइजचं पण काम भरपूर वाढलेलं आहे. म्हणजे कस्टमर्सची रिक्वायरमेंटनुसार आम्ही त्यांना आता त्यांची तारीख, त्यांचा डेस्टिनेशन, त्यांचं बजेट ह्यानुसार आता आम्ही काम करायला नव्याने सुरुवात केली. तर तो एक वेगळा प्रकार, ह्यामध्ये एक वेगळं व्हर्टिकल नवीन चालू झालेलं आहे. पूर्वी होतंच, परंतु आता त्याच्यावरती जास्त फोकस करून आम्ही काम करायला लागलो. ग्रुप टूर ही कधी न बंद होणारी कल्पना आहे, कारण ग्रुप टूरमध्ये माणसाला यायचं असतं, काहीही बघायचं नसतं, फक्त एन्जॉय करायचं असतं. ग्रुप टूरमध्ये तुम्हाला कुठलंही डोकं लावायचं नाही आहे. ग्रुप टूरमध्ये तुम्हाला बुकिंग करायचं आहे, सांगितलेल्या टायमिंगला हजर राहायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता नाश्ता करून लॉबीमध्ये रेडी राहा, तुम्हाला 9 वाजता लॉबीत उभं राहायचं आहे. कुठं जायचं आहे, तिकीट काढलं आहे की नाही, बस आली आहे का नाही, आज काय बघणार आहे, काय, याची काही आवश्यकता नसते. तर तो एक ग्रुप, तो एक वेगळा वर्ग आहे, तो तसाच चालत राहणार. आज हल्ली नवीन पिढी जी आली त्यांना स्वतःचं काहीतरी एक्सप्लोअर करायचं आहे. तो एक वेगळा नवीन टुरिझमचा प्रकार आहे, तो एक चालू झाला आहे. तर ह्या प्रकारचे टुरिझममध्ये आता सध्या चेंजेस आले आहेत. क्या बात आहे सर. खरंच ना, मला एक तर फिरायला खूप आवडतं, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं. ह्यात तुमच्या सगळ्या ओव्हरऑल डिस्कशन, आपल्या आजच्या या ओव्हरऑल डिस्कशनमधून खरंच माझं नॉलेज खूप वाढलं आहे. सो मी तर आतून मोटिवेट झालो आहे. मला असं वाटतं की एक तरी टूर आता तुमच्याच कंपनीसोबत करायला पाहिजे नक्कीच. आणि जे लोक बघत आहेत, जे लोक इथपर्यंत बघत आहेत, त्यांना नक्कीच वाटलं असेल की ड्रीम वर्ल्ड टूरसोबत एक तरी टूर करायला हवा. सो मी सर तुमची वेबसाईट जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल, लोक तुमच्यापर्यंत नक्की पोचतील सर. या गप्पा सर मस्त वाटल्या मला, तुमच्यावर गप्पा करून खरंच आनंद वाटला आणि नॉलेज जास्ती गेन झालं मला. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही एंडलेस गप्पामध्ये आलात, प्रेक्षकांनासुद्धा माहिती दिली आणि मला पर्सनलीसुद्धा खूप माहिती मिळाली सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू व्हेरी मच. आणि मलाही तुमच्याबरोबर गप्पा मारून फार आनंद वाटला. खूप खूप धन्यवाद सर.